नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एज्युमॉल चॅनलमध्ये आपल्या। आज आपण तुम्हाला जो समोर तुम्हाला दिसते जे आपण काय घेणार आहोत, तर जी आपली आगामी वनरक्षक भरतीची एग्जाम आहे आपली, किंवा आगामी जी भरती आहे वनरक्षकची जी की होणार आहे आपल्या काही दिवसामध्येच, ठीक आहे। तर त्या भरतीसाठी आपण काय करणार आहोत, प्रश्नांचा महासराव सुरू करणार आहोत। ऑलरेडी आपण सायन्स लेक्चर टाकलेला आहे, त्याच्यामध्ये 4 सेक्शन असतात बघा, कोणते कोणते, इंग्लिश, सायन्स, जनरल नॉलेज आणि आपलं मॅथ्स, ठीक आहे। तर प्रत्येकाला सेक्शन असतात वेगवेगळे, तर त्या सेक्शननुसार आपण काय करणार आहोत, प्रत्येक सेक्शनचे आपण 3-3 लेक्चर काय करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत। तर ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे। सगळे हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, अगोदर झालेली एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, त्याचे जेणेकरून तुम्हाला काय समजेल की त्याची काठिण्यता किती आहे किंवा किती परीक्षा ही अवघड असू शकते हे तुम्हाला समजून जाईल। तर आज आपण सुरू करणार आहोत मॅथ्सचा टॉपिक, PYQ 2019ची जो प्रिव्हियस इयर पेपर झाला तुमचा, म्हणजे वेगवेगळे शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत, त्यानुसार IBPSच्या नुसार 2019मध्ये जेवढे पेपर झाले त्या शिफ्टच्या वेळेस, तर ते पेपरचे किंवा तसे क्वेश्चन्स आपण काय करणार आहोत, घेणार आहोत, ठीक आहे। बघूया आपण पहिला प्रश्न। फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिला इथं, वनरक्षक काय आपलं घ्यायचं आपल्याला, बौद्धिक क्षमता, ठीक आहे। त्याच्यातलं लेक्चर पहिलं आज घेणार आहोत आपण। असे लेक्चर 2 होईल, लेक्चर 3 होईल, नंतर सायन्सचे पण तसे होतील, इंग्लिशचे पण होतील आणि उरलेले याच्यामध्ये GKचे पण होतील। असे हळूहळू लेक्चर आपण काय करणार आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत। तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कोणा मित्रांना सोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला लेक्चर चांगला वाटतं तर तुम्ही शेअरसुद्धा करा, ठीक आहे। तर बघूया फर्स्ट क्वेश्चन। जर W = 56, WH80 = 5812, SHE = 1085, तर वाश बरोबर किती, ठीक आहे। तर असे प्रश्न जर आले तर आपल्याला आपण सगळ्यात पहिले काय करायचं, आपली जी ABCD असते ABCD लिहून घ्यायची, ठीक आहे। तर ABCD लिहून घ्यायची, पण ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला ABCDचं बेरीज करून, म्हणजे समजा आता Aचा नंबर किती आहे, 1 आहे ABCDमध्ये, Bचा नंबर किती आहे, 2 आहे, ठीक आहे, Mचा नंबर किती आहे, 13वा आहे, असं Zचा नंबर किती, 26वा आहे, हे अल्फाबेटचे नंबर। तर हे तुम्हाला पाठ पाहिजे किंवा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही। तर तसं जर केलं, ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे गुणाकार करा, वजाबाकी, असं तुमचं उत्तर येऊ शकतं। आणि जर तसं नसेल तर कधी कधी काय होतं, वेगळी मेथड वापरावी लागते। आता इथे बघा तुम्ही WO आणि WH80, ठीक आहे। आता मला सांगा, या WO आणि WH80 मध्ये काय कॉमन आहे बरं, इथं W इथं पण आहे, इथं पण W आहे, ठीक आहे, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, म्हणजे मला वाटतं W साठी काय माहिती आहे का मित्रांनो, 5 आहे। W साठी आपल्याला 5 दिलेला आहे, ठीक आहे। नंतर राहिलं कोण, इथं O। आता O राहिला म्हणजे काय, O साठी 6 आहे, आपल्याला समजतं, साहजिकच आहे, ठीक आहे। W साठी 5 आहे, आता H80 राहिलं, ठीक आहे। आता इथं बघा, H इथं पण आहे, H इथं पण आहे, ठीक आहे, 5 आपले कटले, मग राहिलं कोण इकडं, 8, म्हणजे H साठी काय बरं, H साठी 8 आहे, ठीक आहे। H साठी 8 आहे, H साठी इथं 8 आहे, मग इथं राहिलं कोण, S साठी 10 आहे, आणि E साठी मित्रांनो काय आहे, 5 आहे। हे अशा प्रकारचे आपण अक्षरं काढलेले आहेत बघा। दोघांमध्ये काय कॉमन काढलं, पहिल्यांदा W साठी 5, दोन्हीकडे बघा W आहे, दोन्हीकडे 5-5 आहे, मग मी काय केलं, W साठी त्यांनी 5 घेतलेला आहे, ठीक आहे। उरलं कोण, इथं 6 उरला, म्हणजे O साठीच ऑटोमॅटिकली 6 आला। WH80 आणि SHE मध्ये H दोन्हीकडे आहे, H कॉमन आहे, मग याच्यासाठी आता मला सांगा, 5 ऑलरेडी कटला, राहिलं कोण, 8, ठीक आहे। 2 नंबरचं कोण आहे, 8 आहे, म्हणजे 8 आहे। A साठी 1 आहे बघा, A साठी इथं 1 राहिला, ठीक आहे, आणि T साठी 2 राहिला, बरं T साठी 2, अशा प्रकारचे आपण सगळे नंबर काढून घेतले। काय विचारलं आपल्याला, वाश। आता W साठी काय बरं, 5, A साठी किती आहे, 1, ठीक आहे, 5 1 कुठे, 5 1 तिन्हीकडे, हा पर्याय कटला, ठीक आहे। WA S साठी किती मित्रांनो, 10, आणि H साठी किती, 8, 511 08 पर्याय क्रमांक 2, 511 पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आलेलं आहे। समजलं, अगदी सिंपल क्वेश्चन होता, ठीक आहे, एकदम सोपे क्वेश्चन आहेत, फक्त कसं कॅल्क्युलेशन वगैरे। आता इथं बघा काय दिलं आपल्याला, असे प्रश्न मित्रांनो खूप सारे रिपीट झालेले आहेत, सारखे रिपीट होतात प्रश्न असे, ठीक आहे। ह्याच्यामध्ये काहीच नाही दिलेलं, काय दिलं, जर डॉलर आहे प्लस, म्हणजे काय इथं दिलं बघा, जिथं तिथं हे दिसतं तुम्हाला, तिथं प्लस करायचं, ठीक आहे, प्लस करायचं, आणि ॲट आहे मायनस, हा मायनस होईल, हा मायनस होईल, इथं मायनस होईल, इथं परत प्लस होईल। तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता, सरळ सरळ बेरीज आणि वजाबाकी करायची, सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे, बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची आहे, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे, ठीक आहे। इथे काय दिलं बघा, 225 ॲट 12 ॲट 35, 225 ॲटच्या ऐवजी काय लिहायचं तुम्हाला, मायनस लिहायचं, आणि एसच्या ऐवजी, डॉलरच्या ऐवजी प्लस लिहायचं। करून बघा, 225 - 12, 12 - 35,
म्हणजे काय करायचं, सगळ्यात पहिले काय करा माहिती आहे का, जिथं जिथं ॲडिशन करता येईल तुम्हाला, जिथं जिथं बेरीज करता येईल ते बेरीज करा, नंतर वजाबाकी करा. ह्याच्यामध्ये काही एकदम म्हणजे अशी ट्रिक वगैरे काही नाही, ह्याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे कसं करावं लागेल बघा तुम्हाला, हे बघा असा प्रकारचा प्रश्न तयार होईल. 225 मायनस 12, ठीक आहे, किती उरले 3, 13. नंतर ठीक आहे, मग परत काय झालं, 225 मायनस 12 मायनस 35, ठीक आहे, मायनस 35 आला, ठीक आहे. नंतर प्लस 74 आला, प्लस 74 आला, परत प्लस 202 आला, प्लस 202 आला, नंतर मायनस 93 आला, मायनस 93 आला, प्लस 45 आणि प्लस 37 किंवा 37. तर अशा प्रकारे आपल्याला सगळी ॲडिशन करायची आहे, प्लस मायनस करून आपलं उत्तर येतं. तर तुम्ही सॉल्व केलं, त्यांनी काय विचारलं आपल्याला, सर्वात मोठा पर्याय कोणता आहे, तर सर्वात मोठा पर्याय क्रमांक 1 येतो. आपल्याला हे सॉल्व करण्यामध्ये जास्त वेळ घालायचा नाही. आपण बाकीचे जे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत किंवा जे टेक्निकली हार्ड क्वेश्चन असतात ते क्वेश्चन आपण त्याच्यावरती फोकस करूया. ठीक आहे, तुम्ही जर बेरीज केली तर सगळ्यात मोठं हे जर प्लस मायनस जर केलं तर सगळ्यात मोठं उत्तर हेच येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. A = 1, B = 2, C = 3 आणि Z = 26. हे काय दिलं बघा आपल्याला, ABCDच्या क्रमानुसार दिलेलं आहे, बरोबर का नाही. बघा A = 1 आपण ABCD तुम्ही लिहून घेतली तर A साठी 1 नंबर येतो, बरोबर आहे. B साठी 2 नंबर येतो, बरोबर आहे. C साठी 3 नंबर येतो आणि Z साठी येतो मित्रांनो 26 किंवा 26 नंबर येतो. इथं काय दिलं बघा आपल्याला, गर्ल. आता तुम्हाला काय करावं माहिती आहे का, पहिले इथं ABCD लिहून घ्या बघा, ABCD EF GHIJKLM अशा प्रकारे लिहून घ्यायची. नंतर इकडून सुरुवात करताना एम पर्यंत असे या आणि एनला इकडून सुरुवात न करता एनला तिकडून सुरुवात करा. ठीक आहे, NOPQRSTUVWXYZ. एक साठी हे बघा 1 आहे, बी साठी 2 आहे, सी साठी 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हा 14 15 16 17 18 19 20 21 22. आता मी काय केलं, प्रत्येकाला मध्ये एक सोडून लिहिलं. का बरं, 2 लिहित बसलो, पण वेळ आपल्याला वाचवायचा आहे, वेळ आपल्याला घालवायचा नाही, त्यानुसार फास्ट केले मी. ठीक आहे, पहिले वरती इव्हन ऑड नंबर दिले, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, विषम संख्या, आणि खाली समसंख्या लिहित आलो. ठीक आहे, आता काय दिलं आपल्याला, गर्ल. आता मला सांगा जी साठी काय बरं, गर्लसाठी काय 7, आय साठी काय इथं 9. ठीक आहे, आर कुठे गेलं, आर साठी किती मित्रांनो 18, एल कुठे, एल 11 आणि 12. ठीक आहे, करा बेरीज ह्याची, 8 2 10 9 19 7 26 ला 6 4 2 2 1 3 1 4 उत्तर आलं 46. ठीक आहे, हा आला 46, इथं वर लिहितो मोठ्या अक्षरात. आता 46. आता एल क्लोज म्हणजे सी साठी काय 3, एल साठी काय 12, ओ साठी काय 15. ठीक आहे, CLO एस साठी काय 19 आणि ई साठी काय 5. करा बेरीज, 5 9 किंवा 5 5 10 9 19 19 20 21 22 23 24 4 8 आले 2 2 1 3 1 4 1 5 54. आता मला सांगायच्यामध्ये तुम्ही 54 मोठे का 46 मोठे, तर 54 मोठे. मग साईन कोणतं येईल, मोठं साईन असं येणार. ग्रेटरचं साईन कोणाकडे येणार आहे, 54 कडे येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पर्याय क्रमांक 2 बघा कुठे दिसतो मला, हे साईन इथं असं दिसते का नाही, इथं = साईन आहे, काही कामाचं नाही आपल्या, हे असं दिलेलं आहे आणि हे प्लस हे = साईन आहे. तर आहे का, हे नाही आहे. तर मला समजतं त्याच्यामध्ये डायरेक्टली बी उत्तर आपलं आलेलं आहे. का बरं, की 46 हा छोटा आहे कोणापेक्षा, 54 पेक्षा. म्हणजे बघायचं बेरीज केली आपण, म्हणजे क्लोज हा मोठा आहे, त्यामुळं ग्रेटरकडे आपण चिन्ह केलेलं आहे. समजते, एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 36च्या 1/8. आता हा थोडा टेक्निकल प्रश्न आहे, सोडू आपण. हा 36चे 1/8 बघा, 36च्या जेव्हा म्हणतील, चहा म्हणल्या चा किंवा चे, तर आपलं गुणाकार चिन्ह वापरायचं. काय वापरायचं, गुणाकार चिन्ह. 36च्या 1/8 प्लस 44च्या गुणाकार चिन्ह वापरा. 25%, 25%ला कसं लिहितो मी, 25/100 लिहितो. परत ह्याच्या किती आहे 200%. ठीक आहे, प्लस 0.25 × 150. ही सगळी आपली मांडणी झालेली आहे. ठीक आहे, 36चे 1/8. मला सांगा आता 36ला 8 भाग जातो का डायरेक्टली, नाही जात. मी काय करतो, 4 2 8 4 9 36, म्हणजे उत्तर काय आलं 9/2. ठीक आहे, प्लस 100 1 100 100 2 200. ठीक आहे, नंतर काय करू शकतो आपण, बे 1 बे आणि 50. ठीक आहे, परत 25 1 25 25 2 50, खाली राहिले 44/2 प्लस 0.25 आणि गुणाकार करा. हे बघा 150 गुणिले 0.25. ठीक आहे, 25 0 0 25 5 600 5 8 आले 12. ठीक आहे, 25 1 25 आणि 12 25 आणि 10 35 35 आणि 2 37. ठीक आहे, पॉईंट नंतर 2 संख्या, म्हणजे उत्तर आलं आपलं 37.5. काय उत्तर आलं ह्याचं 37.5. काय केलं मी,
.25नी 150ला गुणाकार केला. तुम्ही 2 मिनिटासाठी पॉईंट विसरून जा. 25 न 150ला गुणाकार करा, उत्तर आलं 3750. पण पॉईंट नंतर 2 संख्या आहे, दशांश नंतर 2 डिजिट आहेत, 2 आणि 5. पॉईंट नंतर 2 डिजिट शिफ्ट केले मी. ठीक आहे, एवढं समजलं. 9चे 2ला काय लिहू शकतो रे मी? 4.5 लिहू शकतो का नाही? लिहू शकतो. इथं काय येणार आहे? 44/2 म्हणजे काय होणार आहे? 22. बरोबर. 2×4 2×4 प्लस 37.5. आता पॉईंटचा बेरीज करून घ्या. ठीक आहे, बघा 37.5 अधिक 4.5 4.5 5 आणि 5 10 7 आणि 4 11 आणि 12 3 आणि 4 42 उत्तर आलं. आणि हे 22 राहिलेले करा ॲडिशन. 42 + 22 2 आणि 2 4 64. उत्तर आहे 64 आहे का? पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं आलेले 64 किंवा 64. समजतंय का? एकदम सोपा क्वेश्चन आहे. थोडं ह्याच्यामध्ये काय सगळं कॅल्क्युलेशन आहे बघा. प्लस मायनसचा गुणाकार तुम्हाला आला पाहिजे, तेवढंच यांनी विचारलेलं आहे. तुम्हाला दशांशाची किंवा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला भागाकार, हे सगळ्या तुम्हाला गोष्टी आल्या पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनामोन किंवा CINNAMON हा शब्द ICNNMONO असेल. सॅवेज हा शब्द ASAVEG असेल. तर ZUCCHINI हा शब्द कसा असेल? तर हा पॅटर्न समजून घ्या अगोदर. ह्यांनी कशा पद्धतीने लिहिलेला आहे. ठीक आहे. सिन्नामोन मला सांगा CINN दिसे तुम्हाला इथे बघा. आता CIच्या ह्यांनी काय केलं? CI लिहिताना काय केलं? C असा लिहिला, नंतर I असा लिहिला. ठीक आहे. CI नंतर डबल एनला डबल एन त्यांनी लिहून घेतलं. ठीक आहे. नंतर CINN AMON परत AM ला A ला शेवटी पाठवलं, M ला जवळ घेतलं. ठीक आहे. AM परत ON ला परत तसंच केलं. ठीक आहे. पॅटर्न समजला. परत इकडे समजून बघूया. सॅवेजला बघा SAVAGE. ठीक आहे. सॅवेजला काय केलं त्यांनी बघा? SA नंतर कोण आहे? VA परत VA म्हणजे काय करायचं माहिती आहे का? पहिलं जे 2-2चा ग्रुप केला त्यांनी बघा. 2-2चा ग्रुप करायचा आणि पहिलं अक्षर काय करायचं? शेवटी लिहायचं. म्हणजे शेवटी म्हणजे कसं समजा इकडे बघा. हा SA S पहिला आहे का नाही? तर S 2 नंबरला लिहायचा, A 1 नंबरला लिहायचा. ठीक आहे. नंतर VA V मध्ये 2 नंबरला S जाऊ द्या, V जाऊ द्यायचा, 1 नंबरला A लिहायचा. GE मध्ये G शेवटला पाठवा, E इकडे लिहायचा. म्हणजे बघा ASAVEG. तशा पद्धतीनं हा कसा होईल? 2-2चे ग्रुप करा, 2-2चे ग्रुप करा, 4 ग्रुप होतील. ZU मग Z इकडे लिहिणार मी, U इकडे लिहिणार. CCला तर काहीच प्रॉब्लेम नाही, लिहू शकतो आपण. H इकडे लिहिणार, I जवळ लिहिणार. परत N इकडे लिहिणार, I इकडे लिहिणार. म्हणजे UZCCIH पर्याय क्रमांक बघा. IHIN सगळे मॅच झाले आपलं. पर्याय क्रमांक D किंवा पर्याय क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे. कसं केलं बघा, परत सांगतो. 2-2चे ग्रुप्स पाडा. 2-2चे ग्रुप्स केल्यानंतर बघा ZU नंतर पहिल्यांदा काय घ्यायचं? Z अगोदर आहे ना, तर 2च्या म्हणजे समजा असं केलं बघा. 2-2चे ग्रुप पाडतो. ठीक आहे. अजून व्यवस्थित क्लिअर होईल तुम्हाला. 2-2चे ग्रुप केले. ZU Z दोघांमध्ये Z शेवटी लिहा, U इकडे लिहा. C मध्ये काही नाही, कोणी कुठे लिहिलं तरी त्याचा अर्थ काय सेमच आहे. कोणता पुढं कोणता दुसरा समजत नाही. HI मध्ये H इथं लिहिणार, 2 जागा आहेत ना इथं, शेवटच्या जागेवर S लिहा I. आणि NI मध्ये परत शेवटला N लिहा, I इथं लिहा. बघा शेवटी उत्तर काय आलं? UZCCIHIN हेच उत्तर आलेलं आहे आपलं. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन. 15च्या 1/6 बघा. परत तो प्रश्न आला तसाच. 15च्या 1/6 प्लस 25च्या 30% बघा. 15च्या म्हणल्यामुळे गुणाकार केला, 25च्या म्हणल्यामुळे गुणाकार केला. समजतंय? प्लस 0.40 × 140 बघा. 140 इकडे गुणाकार करून टाकतो लगेच. आपलं काय करतो? वेळ वाया जाऊ नये आपला. ठीक आहे. 2 शून्य आहे, 2 शून्य घेऊन टाकले. 14×4 = 56. ठीक आहे. म्हणजे 40 × 140 केलं तर उत्तर येतं 5600. पण पॉईंट नंतर किती संख्या आहे तर मित्रांनो? पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. ठीक आहे. दशांश नंतर 2 संख्या उत्तर आलं आपलं 56. डायरेक्ट गुणाकार करून दाखवतो तुम्हाला मी. समजते? तर सॉल्व करा. 3 दुणे 6. ठीक आहे. 3 × 5 = 15 म्हणजे 5/2 आलं. प्लस इथं काय बसू शकतो? 25 × 1 = 25, 25 × 1 = 100. ठीक आहे. परत 2 दुणे 4, 15 दुणे 30 म्हणजे 15/2 आलं. प्लस 56 आलं. ठीक आहे. 5/2 ला काय लिहू शकतो मी? 2.5 लिहू शकतो. 15/2 ला मी लिहू शकतो 7.5 प्लस 56. 7.5 रुपये 2.5 रुपये. 7.5 आणि 2.5 10 होतात. म्हणजे हे उत्तर आलं 10 अधिक हे होतं 56. 56 आणि 10 66. 66 उत्तर आलेलं आहे. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक A 66. पर्याय क्रमांक A 66 आपलं उत्तर आलेलं आहे. बघून घ्या एकदा, समजून घ्या. काही डाऊट असेल तर कमेंट करा किंवा विचारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मालिकेतील रिकामी जागा भरा. आता काय दिली? सिरीज दिली बघा आपल्याला. आता आपल्याला दिलेली आहे सिरीज बघा. 1 2 माहीत नाही म्हणजे डॅश देतो इथं. 28 65 126. ठीक आहे. आता काय करा माहिती आहे? ह्याच्यातला फरक काढून बघा. कॉमन इथं फरक किती आहे? 1चा फरक आहे. इथं माहीत नाही.
इथं फरक किती बरं, 15तून 8 गेले 7, 6तून 3 गेले 3, इथं फरक किती आहे, 6तून 5 गेला 1, 12तून 6 गेले 6, ठीक आहे. फरक असा झाला. दोघांचा फरक किती बरं, 11तून 7 गेले 4, 6तून 4 गेले 2, 24चा फरक आहे. ठीक आहे, 24चा फरक आहे. आता पुढचं माहीत नाही आपल्याला. सपोज आपण 9 घेऊन बघूया. इथं माहीत नाही मला, 9 घेऊन बघूया. दोघांचा फरक किती बरं, इथं 7चा फरक आहे. दोघांचा फरक किती, इथं 18तून 9 गेले 9, 19चा फरक आहे. परत दोघांचा फरक किती मित्रांनो, इथं 12चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे, 17तून 9 गेले 8, 3तून 2 गेले 18, इथं फरक 6चा. म्हणजे बघा 6चा टेबलचा फरक आहे. 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6चा पाडा, 6च्या पाड्याचा फरक आहे. जो पाडा म्हणायचा इकडं आणि ती संख्या वरती ॲड करत चालायची, परत वरती ॲड करायचं. म्हणजे आपलं जे आपण अज्यूम केलेलं आहे 9, हे 9 आपल्या पर्यायात बसलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. जर तुम्ही दुसरा इथे घेतला, तुम्ही जर इथं 11 घेतला, बघा सगळं सिस्टीम चुकणार आहे. इथं झाला फरक 1चा, इथं फरक झाला 9चा, इथं फरक झाला 9चा, इथं फरक झाला 8तून 1 गेले 7, इथं फरक झाला 17चा. म्हणजे पुन्हा खाली फरक झाला 8चा. इथं जे फरक 12चा आला, इथं फरक 8चा यायला लागला. म्हणजे सगळं सिस्टीम चुकली. म्हणजे आपण जे सहज अज्यूम केलं होतं ती सिरीज आपली मॅच झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला मॅच झालेला. बघा अशी सिरीज ती झालेली आहे. आपण इथं पर्यायाकडून तिकडे गेलो आणि नेमकंच काय झालं की ए पर्यायामध्ये 9 होता म्हणून ते उत्तर आलं आपलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. FARKLEBERRY हा शब्द IDUNOHEHUB असेल तर आता कसं आहे बघा. एफ नंतर म्हणजे एफ साठी काय बरं आय घेतलंय. मला सांगा एफ ABCD तुम्हाला येते. ABCD F GHI +3 काय म्हणतो मी +3 जर केले, एफच्या पुढे 3 घरं जायचं. F GHI +3 केलं, इथं भेटलं आपलं उत्तर. तसंच पुढे होते का बघूया ना. ABCD होतं, RPQR STU झालं मॅच. KLMNL MNO आहे. शेवटी बघू डायरेक्ट आता YZAB म्हणजे प्लस तिसरं अक्षर तुमचं उत्तर असणार आहे. तर कॅन्टालोप हा शब्द कसा लिहिणार तुम्ही, हा शब्द कसा असेल. ठीक आहे. मग ABC DEF. ठीक आहे. सी नंतर 3 शब्द आले. DEF आहे का ऑप्शन इथं DEF आलं. बघा पर्याय क्रमांक 1च आहे. डायरेक्ट उत्तर तुम्हाला बाकी सॉल्व करायची गरज नाही आहे. कसं बघा AF नंतर GHI तिसरं अक्षर, सी नंतर DEF तिसरं अक्षर, डायरेक्टली उत्तर तुमचं आलेलं आहे. पर्याय क्रमांक B FD तुमचं उत्तर आलेलं आहे. समजते का. पर्याय क्रमांक B. ह्यांनी मुद्दा आपल्या कन्फ्यूजसाठी काय केलं बघा. CDEFG चौथा अक्षर दिलेलं आहे. मुद्दा आपल्या वाटून की सगळीकडे GG म्हणजे 3 पैकी असणार आहे. हा पर्याय नाही, पण तसं दिलेलं नाही आहे. डायरेक्ट तिसरं अक्षर तुम्ही मॅच करा. किंवा ए नंतर बघा BCD, कुठे ए नंतर BCD बघा इथे मॅच झाला. ठीक आहे. किंवा शेवटचा अक्षर बघा इकडे यस, तुम्ही कोणतं घ्या. सगळ्यात पहिलं अक्षर समजतं आपलं उत्तर काय. इथे बघा F ABCD F GHI प्लस तिसरं अक्षर आहे. इथे पण प्लस तिसरं DEF. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हां आता हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, थोडा अवघड विचारलेला आहे. थोडं म्हणजे बघा ह्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे प्रश्न असतात फिरून फिरून. ह्याच्या किती %, त्याच्या किती %, स्टार असलं तर अधिक असलं तर काय होईल, स्टार असलं तर काय होईल, असे सिंपल प्रश्न आहेत. तशीच सिरीज त्यांनी काय केली कंटिन्यू केलेली आहे. आणि त्याच्यामधला हा एक आहे दिशेचा. आता दिशेमध्ये बघा तुम्हाला थोडं बेसिक सांगतो, समजून घ्या अगोदर बेसिक गोष्ट. आपण ही जर दिशा उत्तर दिशा पकडली मित्रांनो, ही दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे. खालची कोणती येईल बरं, ही येईल दक्षिण दिशा. ही कोणती येणार आहे पूर्व दिशा. ही कोणती येणार आहे पश्चिम दिशा. दिशा तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. दिशा तुम्हाला माहीत पाहिजे. किंवा आपण पूर्वेकडे उभा असलो तोंड करून बघा. आता पूर्वेकडं हा इकडे पूर्व आहे. पूर्वेकडं तोंड करून असलं, पाठीमागं पश्चिम, इकडं दक्षिण, इकडे उत्तर, असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. ह्या दोघांची दिशामधली, ह्या दोघांची ह्याला काय म्हणतो आपण दक्षिण पूर्व. काय म्हणतो दिशेला आपण दक्षिण पूर्व दिशा. ह्या दोघांच्या मधली हिला काय म्हणतो आपण उत्तर पूर्व दिशा. ह्या दोघांच्या मधली हिला काय म्हणतो आपण पश्चिम उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशा. ठीक आहे. उत्तर प्रदेश नाही, उत्तर पश्चिम. आणि ही दिशा कोणती दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दक्षिण दिशा काही म्हणू शकता तुम्ही. दोघांच्या मधली नाही बघा, पश्चिम आणि दक्षिण मधली पश्चिम दक्षिण. तर तसे पर्याय दिलेत बघा इथं, म्हणून तुम्हाला मी समजून सांगितलंय. बघा एकशे दक्षिण दिशेला तोंड आहे. दक्षिण म्हणजे कुठे बघा खाली तोंड आहे बघा. आता मी बघा खाली करतो सॉरी. एकशे हां दक्षिण दिशेला तोंड आहे म्हणजे असं इकडे तोंड करू आहे. म्हणजे तुमच्याकडेच कॅमेऱ्याकडे म्हणजे इकडे जे आपण तुमच्याकडे बघतोय मी समोर कॅमेरा आहे माझ्या, तर तिकडे तोंड आहे. काय तिकडे तोंड आहे. ठीक आहे. दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 90 अंश डावीकडे वळतो बघा. मला असं काय करावं लागणार आहे, असं मॅप करावं लागणार आहे. ठीक आहे. तो 90 अंश डावीकडे वळतो. ठीक आहे. बघा आता इथं समजा एक्सचं तोंड आहे आणि
हे बघा इथं असं तुमच्याकडे बघतोय 90 अंश. 90 म्हणजे काय करावं लागणार मला, हे बघा समजा इथं माणूस उभा आहे, इथं उभा आहे. 90 अंश म्हणजे बघा सांगा हा किती डिग्री बरं, 90 डिग्रीचा कोण आहे का नाही, हा 90 डिग्री आहे बरोबर का नाही. बघा समजा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम केलं, हे 90 कोण येत नाही. 90 अंश डावीकडे होतो म्हणजे इथं उभा आहे तो टोकावर तोंड करून. तुमच्याकडे बघतो मी डायरेक्ट 90 डिग्री म्हणजे माहिती आहे का 45 म्हणजे असं होतं बघा. 90 म्हणजे डायरेक्टली असं तुम्हाला माझा हा हात दिसेल. ठीक आहे, म्हणजे समज तुम्हाला तोंड आता बघा डायरेक्टली इकडे तोंड आहे, इकडे वळाला. 90 अंश डावीकडे वळतो. ठीक आहे, डायरेक्ट इथं आला, इथं आलं. नंतर तो 70 अंश उजवीकडे वळतो. बघा हे 90 झालं, 70 अंश उजवीकडे म्हणजे परत बघा 70 अंश म्हणजे इथं कुठेतरी असं येईल बरं का. 70 अंश म्हणजे इथं आहे, इकडे आला तो म्हणजे हा 70 डिग्री झाला मित्रांनो, आणि हा 20 डिग्री झाला. सध्या इथं उभा आहे. आता परत 70 अंश उजवीकडे वळतो म्हणजे इथं आला, मग तो 180 अंश वळतो म्हणजे हा 20. ठीक आहे, हा 90 मला सांगा हा 20. 90 आणि हे 90 म्हणजे इथे बरं का सध्या इकडे आला 180 म्हणजे आता हा 20 झाला, हा 90 झाला, 110 झाला, 110 आणि हा परत 90, हा किती होईल बरं, हा 200 होईल. म्हणजे बरोबर इकडं बघा इथं आला म्हणजे हा 20 डिग्री इकडे शिल्लक राहिला. म्हणजे सध्या इथं तोंड आहे, सध्या ह्या साईडला तोंड आहे. म्हणजे याच्या बरोबर अशी दिशा मारली का तो बरोबर 180ला. म्हणजे बघा मी तुमच्याकडे उभा आहे, मी 180 फिरतो उजवीकडे किंवा डावीकडे. 180 फिरतो म्हणजे डायरेक्टली तुम्हाला माझी पाठ दिसेल. डायरेक्टली 180 फिरलो मी. ठीक आहे, फक्त उजवीकडून का डावीकडून ती लक्षात ठेवायचं. म्हणजे डायरेक्ट इथं आला म्हणजे 20 डिग्री तर बाकी आहे. ठीक आहे, मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. ठीक आहे, मग तो 90 अंश उजवीकडे म्हणजे परत बघा इथं 20 झाले आणि परत इथं 70 झाले. परत इथे किती झाले मित्रांनो 70. आता इथं उभा आहे, 90 अंश उजवीकडे होतो, शेवटी तो डावीकडे 25 अंश होतो. शेवटी डावीकडे 25 अंश म्हणजे ह्याच्या इथंच समजा इथंच 25 अंश म्हणजे इथंच जागेवरती तो वळलेला आहे. आता तो कोणत्या दिशेला आहे म्हणजे बघा सध्या आता लोकेशन हे सगळ्यात मोठं लोकेशन आपल्या इथे येऊन थांबलेलं आहे. सध्या असं तोंड कुठं बा इकडे, मग दिशा कोणती इकडे बघा उत्तर पूर्व आहे का प्रश्न म्हणजे उत्तर ऑप्शन पर्याय क्रमांक 2 उत्तर पूर्व तुमचं ऑप्शन आलेलं आहे. समजते का, थोडा किचकट प्रश्न आहे. 100 दक्षिण दिशेला तोंड आहे. ठीक आहे, तो 90 अंश वळतो, इकडे आला तो परत उजवीकडे मग डावीकडे वळतो. बघा 90 अंश डावीकडे वळतो म्हणजे डावीकडे म्हणजे असं तोंड होतं, डावीकडे वळला. परत 70 अंश उजवीकडे होतो, 70 अंश उजवीकडे म्हणजे असं पूर्ण 90 अंशाला नाही, थोडा असं तिरका उभा आहे म्हणजे इथं आहे बघा इथं. नंतर मग तो 180 होतो, 180 म्हणजे डायरेक्ट इथं आला, तोंड इकडे आलं, पुन्हा इकडे तोंड आलं. मग तो 90 अंश उजवीकडे परत 90 अंश म्हणजे इथं आलं तोंड, आणि परत डावीकडे 25 अंश म्हणजे इथं येऊन थांबलेला आहे शेवटी. मग हे कोणती दिशा आहे, उत्तर पूर्व दिशा आहे, किंवा आपण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो नॉर्थ ईस्ट दिशा म्हणतो. आपण याला काय म्हणतो नॉर्थ ईस्ट. नॉर्थ आणि ईस्ट मधली नॉर्थ ईस्ट दिशा. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे. ह्याच्यामध्ये काही नाही, बेरीज वजाबाकी दिलेली आहे, सरळ सरळ बेरीज करायची, सरळ सरळ म्हणजे वजाबाकी बेरीज करायची, तुमचं उत्तर डायरेक्टली येऊन जातं. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. म्हणजे एक उत्तर येते. तुम्ही जर सोपं एक प्रश्न याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ वाया घालायचा नाही आहे. काय डायरेक्टली बेरीज वजाबाकी 22 आणि 22 किती 44, 44 मायनस 72 आहे. ठीक आहे, नंतर अजून काय करू शकतो आपण इथं, हां दोघांची बेरीज करू शकतो, 2 आणि 7 9, 5 आणि 4 9, हे 99 राहिले. ठीक आहे, 44. नंतर अजून काय करू शकतो, हा 45 पंचमध्ये घ्यावा लागेल, आपल्यासोबत घ्यावं लागेल. 5 आणि 4 9, 4 आणि 4 8, 89, 89 प्लस 99, 89 प्लस 99, 9 9 18, 8 9 17 आणि 18, 188. म्हणजे हे दोन बेरीज केली, ह्याची केली बेरीज आणि हे दोघांची केली. आता कोण राहिलं 72 15 23, 72 15 23. आता ह्याची बेरीज करायची. तुम्ही म्हणता बेरीज का बरं, का बरं, तिघांचं साईन मायनस आहे, तिघांचं साईन वजा आहे. जेव्हा सगळ्यांचं साईन वजा असतं तेव्हा सगळ्यांची बेरीज होते आणि उत्तर काय तर तुमचं मायनसमध्ये येतं बघा. ठीक आहे, 5 आणि 2 7 आणि 3 10 0, हात चाल 1 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, मायनस 110, 188 मधून 110 वजा करायची, 8 7 0. ठीक आहे, 100 तुमचं उत्तर 78, बाकीचं उत्तर समजा कमी येईल समजा. ठीक आहे, सॉल्व करून बघा. 22 आणि 22 44, 44 प्लस 45, 4 आणि 5 9, 4 आणि 4 8, 89, 89 आणि 2 आणि 7 9, 5 आणि 4 9, 9 9 18, 18 आणि 8 9 8 17 आणि 18, हा चाल 188 होतं. ठीक आहे, नंतर वजाबाकी करायची, 72 वजा करायचे, 15 वजा करायचे, 23 वजा करायचे, 5 9 7 आणि 3 10, हा चाल 1 2 आणि 1 3 आणि 1 4 7 11, बरोबर आहे. 78 उत्तर येतं, बाकीचं उत्तर थोडं कमी कमी येणार आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न ह्याच्यामध्ये काही नाही असं वेगळं सांगण्यासारखं. डायरेक्टली एकदा प्लस करा मायनस करा, जसं जसं तुम्हाला साईन कन्व्हेन्शन दिलेले आहेत किंवा तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, मालिकेतील रिकामी जागा भरा. आता मालिकेतील काय करायची, रिकामी जागा भरायची. आता मला सांगा काय दिलं तुम्हाला, AZ, B माहीत नाही, CX DW.
आता तुम्हाला एक सांगतो मी, पहिले ABCD लिहून घ्या. FGHIJKL M. मी तुम्हाला म्हणतो उलटी लिहायची अशी, सांगतो का बरं लिहायची. आता बघा तुम्हाला उत्तर लगेच समजेल. STUVWXYZ. उलटी का लिहायची त्याचं उत्तर तुम्हाला आता समजेल. A नंतर Z बघा, B नंतर कोण येईल रे, Y येईल 100%. ठीक आहे, माहीत नाही आपल्याला. CX DW. काय केलं, पहिलं अक्षर पहिलं शेवटचं अक्षर पहिलं म्हणजे त्याच्यानंतरचं म्हणजे अपोजिट अक्षर विरुद्ध अक्षर. एच्या विरुद्ध Z घेतला, बीच्या विरुद्ध कोण घ्यायचा, वायच घ्यायचा आहे. सीच्या विरुद्ध X घेतला, डीच्या विरुद्ध W घेतला. अशी सिरीज आहे. म्हणजे BY म्हणजे उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 2 Y उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, नेक्स्ट एक. हां, आता थोडं बघा, हा प्रश्न एक थोडा म्हणजे प्रश्न सोपाच आहे, पण एकदम व्यवस्थित जर तुम्ही केलं व्यवस्थितरित्या तर तुमचं उत्तर येणार आहे. बघा लक्षात द्या. आता मी काय म्हणतो, एकदम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या लेक्चरमधला हा आहे. एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने 10.5 किलोमीटर चालतो. बघा इथं माणूस उभा आहे समजा. एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने 10.5, उत्तरेकडे गेला 10.5. की झालं मित्रांनो, डिस्टन्स पूर्ण डिस्टन्स आहे 10.5 किलोमीटर. तो डावीकडे वळतो 5 किलोमीटर चालतो. बघा डावीकडे वळाला 5 किलोमीटर चालला. हा किती झालं बरं, 5 किलोमीटर. 10.5 लिहित नाही मी, सांगतो का बरं. सरळ गेला, डावीकडे वळाला, परत डावीकडे वळतो 1 किलोमीटर, परत डावीकडे काय आला 1 किलोमीटर वळतो. ठीक आहे, मग डावीकडे असं झालं, परत तोंड असं झालं, परत बघा सरळ गेला, डावीकडे गेला म्हणजे बघा असं तोंड आहे, परत 5 किलोमीटर इकडे गेला, परत 1 किलोमीटर गेला, तोंड समोर तुमच्याकडे आले, कॅमेऱ्याकडे तोंड आलं, परत डावीकडे दिलं त्यांनी. बघा 1 किलोमीटर नंतर परत डावीकडे 7 किलोमीटर चालतो. म्हणजे हे 5 इथे येऊन इथं सध्या इथं आलेला आहे तो. बरोबर, एवढं मोठं नाही समजा, सांगतो तुम्हाला का छोटं घ्यायचं आपल्याला. सॉरी पूर्ण लिंक गेली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे 5 आणि 2 समजा छोटं एवढंच असं असेल. ठीक आहे, 2. हा 1 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. हा 1 किलोमीटर आहे कोणतं, हे उभं. आणि हे 5 झालं. इथं किती झालं बरं, हे 2 झालं. ठीक आहे, हे 2 झालं. इथं समजतं एवढं. 7 किलोमीटर चालतो. हे बघा इथून परत 7 किलोमीटर, हे 5 कवर केलं, 2 किलोमीटर झालं. ठीक आहे, मग तो उजवीकडे वळतो. आता बघा तोंड तिकडे, उजवीकडे वळतो आणि 2.5 किलोमीटर चालतो. उजवीकडे 2.5 किलोमीटर, खाली आला 2.5 किलोमीटर नाही. म्हणजे बघा हे 1 किलोमीटर आणि हे 2.5, म्हणजे हे सुद्धा काय झालं, एवढं डिस्टन्स किती मित्रांनो, डिस्टन्स एवढं आहे 2.5. हे बघा हे 2 वरती आहेत, हे 2 किलोमीटर इथले आहेत आणि हे होणारे 2.5 इकडचे. का बरं 2.5 इकडचे होणारे, ह्याच्या पॅरलल 2.5 किलोमीटर. तो काय बघा इथं आहे ना, इथं आलं सध्या इथं आलेला आहे. बाकी मी पुढचं तुम्हाला सांगतो डायग्राम. 2.5 किलोमीटर चालतो आणि मग उजवीकडे वळतो 3 किलोमीटर चालतो. उजवीकडे 3 किलोमीटर म्हणजे हे बघा इथं उजवीकडे 2 किलोमीटर बी चालला आणि इथं 1 किलोमीटर, म्हणजे एवढं नाही समजा. सध्या इथं आहे तो, सध्या इथं आहे. ठीक आहे, 3 किलोमीटर चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. डावीकडे म्हणजे परत इकडं परत 4 किलोमीटर खाली आला. परत किती आला, 4 किलोमीटर खाली आला. मग तो डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो. परत डावीकडे 1 किलोमीटर म्हणजे इथे येऊन थांबला तो. हा परत 1 किलोमीटर. तर तो त्याच्या घरापासून किती दूर आहे, तो घराच्या जवळ आला मित्रांनो. मग कसं करणार, हा 1, हे डिस्टन्स किती रे 2.5, हे किती आहे रे 4 आणि 1 5 6 7 7.5 किलोमीटर तो चाललाय. घर किती तिथं 10.5 किलोमीटर गेलता. बरोबर, हे पूर्ण टोटल अंतर किती 10.5 मधून 7.5 गेले, उरले किती बरं 3 किलोमीटर. म्हणजे हे घरापासून त्याचं अंतर किती आलं 3 किलोमीटर. तुम्हाला वाटतं हे छोटं कसं काय, ठीक आहे आपण एवढं सिमेट्रिक झालं नाही आपलं, पण हो एवढं अंतर समजा 3 किलोमीटर आहे. समजलं हे कसं, हे 4 किलोमीटर उभे, हे 2.5 आणि हे 4 आणि 5 आणि 7 2 म्हणजे 5 आणि 2.5 7.5 आणि टोटल चाललं 10.5 8.5 9.5 10.5 म्हणजे 3 किलोमीटर तो घरापासून दूर आहे. एकदम सगळ्यात ट्रिकी प्रश्न होता हा. व्यवस्थित जर तुम्ही टॅकल केलं त्याला तर तुमचं उत्तर आहे. बघा परत सांगतो, एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने 10.5 सरळ गेला, इथे येऊन थांबला डायरेक्ट. परत डावीकडे गेला 5 किलोमीटर, परत डावीकडे 1 किलोमीटर चालला, परत डावीकडे 7 किलोमीटर गेला, परत उजवीकडे आला 2.5 किलोमीटर चालला, परत उजवीकडे आला 2.5 किलोमीटर चालला, परत काय म्हणला बघा, परत काय दिलं, परत उजवीकडे 3 किलोमीटर इथे येऊन थांबला, परत डावीकडं 4 किलोमीटर आणि परत डावीकडे 1 किलोमीटर म्हणजे इथे येऊन थांबला तो. आपण जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर आपल्याला लगेच समजून जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ओके इज इक्वल टू 4. बघा ओके इज इक्वल टू 4, कॅट इज इक्वल टू 9, MAC इज इक्वल टू 16, तर हरी इज इक्वल टू किती. आता ह्याच्यामध्ये वेगळी स्ट्रिक दिली आहे मित्रांनो त्यांनी. वेगळी स्ट्रिक म्हणजे आता आपण काय करतो, आपण करतो हा ओ साठी किती घ्यायचे बरं, MNO के M साठी 13 आहे,
एन एम 13 एम एन ओ 14 15 मग केसाठी किती म्हणजे आपण काय करतो ॲडिशन करू सबस्ट्रॅक्शन काय करू पण ह्याच्यामध्ये अशी ट्रिक वापरलीच नाही एकदम सोपी ट्रिक आहे सोपी म्हणजे कशी बघा ओकेमध्ये किती अक्षर आहे बरं 2 अक्षर आहे कॅटमध्ये किती अक्षर आहे 3 MAC किती अक्षर आहे 4 हरीमध्ये किती अक्षर आहे 5 ओके म्हणजे 2चा वर्ग किती उत्तर आलं 4 3चा वर्ग किती उत्तर आलं 9 4चा वर्ग किती उत्तर आलं 16 5चा वर्ग किती उत्तर येणार आपलं 25 किंवा 25 पर्याय क्रमांक आहे का आहे पर्याय क्रमांक C 25 आपलं उत्तर आलेलं आहे प्रत्येक वेळेस ते त्याची ॲडिशन्स करतील असं नाही काहीतरी वेगळं विचारतील काहीतरी वेगळं ट्रिक लावतील तशा पद्धतीनं आपल्याला ते उत्तर काढता येणं अपेक्षित आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन 42च्या 1/12 परत प्रश्न आला बघा 42च्या म्हणलं का 1/12 करायचं 50च्या 60% म्हणून मी 100 लिहितो प्लस आता डायरेक्ट गुणाकार करतो बघा 180 गुणिले 0.30 हे 2 शून्य लिहून टाकले अगोदरच 18 2 36 18 3 54 पाडे पाठ पाहिजे पॉईंट नंतर 2 संख्या उत्तर आलं 54 उत्तर आलं फक्त ह्याचं ठीक आहे हा 0 0 कटला हा 0 0 कटला 5 × 30 ह्याचं उत्तर आलं मित्रांनो 30 आलं हे 54 आलं ठीक आहे आता हे 42 6 2 12 6 7 42 702 काय आलं 702 ह्याला काय लिहू शकतो मी 3.5 लिहू शकतो 3.5 बरोबर आहे प्लस दोघांची बेरीज करा 4 5 आणि 3 8 84 अधिक 3.5 म्हणजे 84 अधिक 3.5 85 86 87 आणि वरचे अर्धा 87.5 आहे का कुठं पर्याय क्रमांक C आहे 87.5 किंवा 87.5 त्याला म्हणू शकतो आपण समजते एकदम सोपा क्वेश्चन होता नेक्स्ट क्वेश्चन 6 जण हा एक प्रश्न थोडा चांगला वाटला मला 6 जण PQRS X आणि Z हे 2 रांगामध्ये एकमेकाकडे तोंड करून बसले म्हणजे आपण समजा सपोज करा आपण रेल्वेमध्ये चाललो रेल्वेमध्ये कशा सीटा असतात समोर असतात तिन्हीकडनं बरोबर तिन्हीकडनं अशा पद्धतीने बरोबर का नाही म्हणजे ह्यांचे तोंड कुठं असतात इकडे मी असे ॲरो करतो बाण म्हणजे बाण म्हणजे काय त्यांचे तोंड त्या साईडनं आहेत ह्यांचे तोंड आतल्या साईडनं त्याचे तोंड बाहेर साईडनं बघा एकमेकाकडे तोंड करून बसले आहेत दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी 3 जण आहेत बरोबर एक्सचा शेजारी बसलेला P हा यशच्या कर्णाभिमुख आहे कर्णाभिमुख म्हणजे काय हे असे कर्ण कसं असतो बघा समजा ही आकृती कर्ण म्हणजे असा असतो मधला तर ते असे कर्णासारखे बसते एकमेकांना कोण एक्सचा शेजारी बसलेला P हा यशच्या कर्णाभिमुख आहे यश हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे एक्स हा कोणत्याही रांगेच्या शेवटी बसलेला नाहीये मग मला सांगा एक्स कुठंच नाहीये एक्स कुठे मग मी अंदाजे इथे घेऊन टाकतो एक्स हा कोणत्याही रांगेच्या शेवटी नाही म्हणजे एक्स इथे येऊ शकत नाही इथे येऊ शकत नाही इथे येऊ शकत नाही इथे येऊ शकत नाही चारही ठिकाणी एक्स नाहीये एक्स मग इथं असू शकतं किंवा इथं तर मी इकडे केलं आणि तोंड कुठे त्याचं तिकडे बघा ठीक आहे आर हा झेडच्या शेजारी आहे एक्स आणि आरची जागा बदलली तर नव्या ठिकाणी आरचा शेजारी कोण असेल आता परत पहिल्यापासून बघू एक्सची पोझिशन फिक्स केली मी आता एक्सचा शेजारी बसलेला P एक्सच्या शेजारी बसलेला P हा यशच्या कर्णाभिमुख आहे म्हणजे P असा बसला आणि Pचा कर्ण जर काढला तर यश इकडे येणार बरं मित्रांनो आणि यशचं तोंड कुठे तुमच्याकडं यशचं तोंड असं इकडे ठीक आहे P हा यशच्या कर्णाभिमुख आहे यश हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे यश हा झेडच्या डावीकडे बघा यश हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे आता बघा तुम्ही म्हणता असं कसं झेडचं तोंड कुठे बरं इकडे आहे झेडच्या डावीकडे पहिला क्रमांक कोण आहे सोडून दिला मी दुसरा क्रमांक कोण आहे त्यांनी सांगितलं यस हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे झेडचं तोंड तुमच्याकडे कारण रेल्वेत बसलो आपण असे तोंड काही तोंड असे काही तोंड असे ह्याचं तोंड झेडचं तुमच्याकडे झेडच्या दुसऱ्या क्रमांक झेडचा पहिला क्रमांक कोण आहे हा फर्स्ट पोझिशन ही सेकंड पोझिशन झाली झेडच्या यस हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांक बरोबर मॅच झाला आपलं P हा कर्णाभिमुख झाला म्हणजे बरोबर मॅच होत आहे ठीक आहे एक्स हा कोणते रांगे शेवटी नाही आर हा झेडच्या शेजारी आहे आता आर कुठे येणार मी झेडच्या शेजारी म्हणजे आर आला इथं तोंड कुठे तुमच्याकडं किंवा कॅमेऱ्याकडं किंवा पुढच्या साईडनं आर हा झेडच्या शेजारी आहे एक्स आणि आरची जागेची बदल केली आता इथं उरलेलं कोण आहे बरं बघा उरलेलं कोण आहे आता PQRS XZ क्यू लिहिलंच नाही आपण क्यू इथं लिहितो आता बघा परत एकदा वाचतो मी परत काही चुकतं होत नाही ना आपल्याकडून बघा एक्सचा शेजारी बसलेला P एक्सच्या शेजारी बसलेला P यशच्या कर्णाभिमुख आहे हा एक कर्ण बघा ना जर असा कर्ण काढला समजते का आहे का नाही कर्ण ठीक आहे यस हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे यस हा झेडच्या डावीकडे तू म्हणता उजवीकडे नाही त्याचं तोंड तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे डावीकडे 2 नंबरला आहे ठीक आहे एक्स हा कोणत्याही रांगाच्या शेवटी नाही म्हणजे एक्स मी इथं मध्यभागी ठेवला आर हा झेडच्या शेजारी आहे ठीक आहे बरोबर झाली ती सुद्धा एक्स आणि आरची जागेची अदलाबदल केली
एक्स आणि आरच्या जागेची अदलाबदल केली, म्हणजे इथं आला आर नवीन पोझिशन, इथं आला एक्स नवीन पोझिशन. तर नव्या केल्यानंतर नव्या ठिकाणी आरचा शेजारी कोण असतील. आता आरचा शेजारी कोण आहे बरं आहे बघा, इथं आर, इथं नवीन आर आहे ना, हा गोल केला. कोण आहे शेजारी? पी आणि क्यू. कोण आहे शेजारी? पी आणि क्यू. पर्याय क्रमांक 1 पी आणि क्यू. समजते का? एकदम सोपा प्रश्न होता. हां ठीक आहे. खालील पर्यायपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे? खालील पर्यायापैकी दुसऱ्या क्रमांकाचा विचारलं बघा. प्रश्न कसं विचारते बघा, दुसऱ्या क्रमांकाचा, पहिल्या क्रमांकाचा नाही, दुसऱ्या क्रमांकाचा मोठा, म्हणजे सगळ्यात पहिले कोण आहे त्याच्यानंतर दुसरं कोण आहे असं. आता 600चे 70%, 650चे 70% सॉल्व करा. 0 0 कटलं, 0 0 कटलं, म्हणजे 65 गुणिले 7, 7 5 35ला 5 हातचे आले बघा, 7 5 35ला 5 हातचे आले 3, 7 सखून 42 आणि 42 43 44 45. 7 5 35ला 5 हातचे आले 3, 7 सखून 42 आणि 3 45. उत्तर आलं एवढं. पुढचं सोडून बघूया. 19चा 1/4, सॉरी 19चा 1/4 म्हणजे भागाकार, म्हणजे 1900 भागिले 4 करायचं आहे. करा, इकडे दाखवतो तुम्हाला साईडला करून. 1900 भागिले 4, ठीक आहे, भागाकार करा. 4 चौक 16, 19 16 गेले, खाली उरले 3, 30 झाले. 4 7 28, वजाबाकी करा. 28 30 28 गेले, खाली उरले 2, वरून 0 घेतला. 4 25, उत्तर आलं 475. कुठे गेलं उत्तर आपलं? 475. ठीक आहे. पुढचं 0.35 गुणिले 900, 0.35 गुणिले 900 बघा, 900 गुणिले 0.35, 2 शून्य का नाही, इथं 2 शून्य लिहून टाकतो आणि 9नी काय करा, 35ला गुणाकार करा. 9 5 45ला 5 हातचे आले 4, 9 3 27, 28 29 30 31, पॉईंट नंतर 2 संख्या. उत्तर काय आलं आपलं? 31.500. काय आलं? 31.500. कोणाचं उत्तर आलं? हेच उत्तर आलं. परत करतो. कसं केलं मी? 900 गुणिले 35, पॉईंट विसरून जा. 35 0 0 35 0 0, 35 गुणिले 9, 9 5 45ला 5 हातचे आले 4, 9 3 27 आणि 4 31, आणि पॉईंट नंतर 2 संख्या आहे. ठीक आहे, सॉरी, पॉईंट नंतर 2 संख्या ना, सॉरी उत्तर काय आपलं? 31.500 ना, तर 315 उत्तर येणार आहे. 315 उत्तर येणार आहे. पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे डायरेक्ट वाटतं 315 येतो. ठीक आहे, 315 पॉईंट नाही, पॉईंट नंतर 2 संख्या. ठीक आहे, 315 आलं. नंतर 700चा 2/5, 700च्या 2/5 भागाकार करा. 700 भागिले 5, 5 1 5, 7तून 5 गेले, खाली उरले 2, 20 झाले. 5 चौक 20 आणि 0, 140 गुणिले 2 280. आता मला सांगा सगळ्यात मोठं कोण इथं? 475. त्यांनी काय विचारलं? सर्वात मोठं विचारलं का नाही? 2 नंबरचं मोठं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर पाहिजे आपलं. 650चे 70% हे आपलं उत्तर पाहिजे. 650चे 70%. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन. एक्सचे उत्तर दिशेला तोंड आहे. परत तसाच प्रश्न आला. एक्सचे उत्तर दिशेला तोंड आहे, म्हणजे बघा एक्सचं तोंड कुठे आहे बघा. आता बघा परत तशीच आपल्याला काय करावं लागणार आहे? मगासारखी आकृती काढणार आहे. म्हणजे एक्स बघा आता इथं उभा आहे समजा. ठीक आहे, इथं उत्तर दिशेला तोंड आहे, असं समोर तोंड आहे तिकडं वर, किंवा म्हणजे असं पुढं. ठीक आहे, तो 45 अंश उजवीकडे वळतो. बघा इथं तोंड आहे ना, असा उजवीकडे वळाला, हा 45. मग तो 60 अंश उजवीकडे वळतो. आता हा 45 आणि हा 45. ठीक आहे, 45 गेले बघा, इथे तोंड सध्या, नंतर 60 अंश घ्यायचे आपल्याला. तर हे उरलेले 45 डिग्री, हे उरलेले किती मित्रांनो? 45, आणि उरलेले हे 15 घ्यावं लागतील. हा किती आहे? 15 डिग्रीचा. म्हणजे इथं होता तो डायरेक्टली 60 अंश म्हणजे इथं आला. समजते का? तोंड इकडं होतं, 45नी इकडं आला. ठीक आहे, असं केलं तोंड. नंतर 60 अंश, 60 म्हणजे हे 45 घेतले मी, ऑलरेडी क्रॉस केले. मग पुन्हा पुढचे किती घ्यावं लागतील मला? पुढच्यातले 15 घ्यावं लागतील. म्हणजे तोंड सध्या असं इकडे ह्या साईडला आहे. ठीक आहे, उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग परत 180 इथून बघा आता, म्हणजे हे किती झाले बरे? 75 85 90, हे राहिले 75, हे किती राहिले? 75. ठीक आहे, मग हे काय? तो काय म्हणतो? 180, हे 75, हे 90. ठीक आहे, 9 7 16 165, आणि वरचे किती घ्यायचे आपल्याला? 180 मधले परत 10तून 5 गेले 5, म्हणजे वरचे परत 15 घ्यायचे आपल्याला. म्हणजे परत बघा इथले फक्त 15 घेतले त्यांनी, इथले किती घेतले त्यांनी? फक्त 15. म्हणजे तोंड सध्या इथं आलेलं आहे. म्हणजे बरोबर असं इथून लाईन मारायची, डायरेक्टली इकडे येऊन जाते लाईन. ठीक आहे, समजतं? मग तो 30 अंश डावीकडे होतो. 30 अंश डावीकडे म्हणजे हे 15 गेले, परत हे 15, इकडचे 15, म्हणजे परत तोंड इकडे आलं, आणि इथं घेतले 15. शेवटी तो उजवीकडे 60 अंश वळतो. मग हे 15 आणि वरचे 45, उजवीकडे 60, म्हणजे सध्याचं तोंड इथं आहे फायनल. आता तो कोणत्या दिशेला? इकडे कोणती दिशा आहे बरं? ही नॉर्थ किंवा उत्तर. उत्तर दक्षिण पूर्व ही पश्चिम. ठीक आहे, पश्चिम म्हणजे उत्तर पश्चिम दिशा. उत्तर पश्चिम दिशा पर्याय क्रमांक 2, किंवा त्याला म्हणतो आपण नॉर्थ वेस्ट.
त्याला म्हणतो आपण नॉर्थ वेस्ट, तसं आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? उत्तर पश्चिम दिशेला आहे. हे तुम्हाला अँगलचे डिग्री वगैरे सगळं समजलं पाहिजे. कसं करतो आपण बघा, परत सांगतो. हे बघा, हे 90 डिग्रीचे कोण असते सगळे, बरोबर, ठीक आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो मधली दिशा, हे झाले 45 डिग्री, हा झाला म्हणजे हा 45, हा 45, 90 झाला, हा 45, हा 45, 90 झाला, परत इकडं हा 45, हा 45, 90 झाला. अशा प्रकारचे त्यांचे कोण असतात किंवा तोंड असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर FDE इंटू 5 इज इक्वल टू 2670, ठीक आहे, GLF इंटू 2 1290, तर NLM इंटू 1 किती? ठीक आहे. आता तुम्हाला इथे काय करावं लागेल, ABCDचं तुम्हाला काढावंच लागणार आहे. बघा, परत काढतो. ABCD EFGHIJKL आणि M, ठीक आहे, NOPQRSTUVWXYZ. FDE इंटू 5. आता मी काय करतो मध्ये पहिल्यांदा 2670, हे काय करतो 5 इकडे गुणाकारामध्ये ना भागाकारामध्ये आणतो, म्हणजे 2670 भागिले, बघा FDE इज इक्वल टू 2670 भागिले 5. तू म्हणता कसं आलं, FDEला हे 5 गुणाकारामध्ये ना, मी काय करू त्याला भागाकारामध्ये पाठवतो. ठीक आहे. 5 5 25, खाली उरला 1, 17 झाले, 5 3 15, 17तून 15 गेले, खाली उरले 2, 5 चौक 20. उत्तर काय आलं 534. उत्तर काय आलं 534. FDE म्हणजे 534. हे आपलं खरं उत्तर आले. आता नंबर द्या इथं, 1 2 3 4 5 6 7 8 9 11 13 14 16 20 22. FDE 534. आता मला सांगा, F साठी किती बरं, 6 पाहिजे ना, त्यांनी काय सांगितलं 5 घेतले. D साठी किती पाहिजे, 4 म्हणजे, आणि बघा F साठी नंबर कोणत्या बरं मित्रांनो, F साठी नंबर आहे 6, D साठी किती आहे 4 आणि E साठी किती आहे 5 आहे, म्हणजे 645 पाहिजे. तिथं उत्तर आहे 534. म्हणजे काय केलं, FD म्हणजे आलेल्या ह्याच्यातनं 1 1 वजा केलाय, आलेल्या उत्तरातनं 1 1 वजा करायचा, आधीची पोझिशन घ्यायची, म्हणजे F 6 - 1 4 - 1 5 - 1, म्हणजे अशा प्रकारची सिरीज आहे. समजलं का तुम्हाला, समजतंय का? आता बघा, NLM इंटू 1 म्हणजे काय होणार, उत्तर काय येणार आपलं, NLMच उत्तर येणार आहे. मग N ची पोझिशन किती बरं, आता इथे खाली होतो मोठ्या अक्षरात, N ची पोझिशन किती आहे 14, लिहून काढतो. ठीक आहे. L ची पोझिशन किती आहे, L ची पोझिशन आहे 12, ठीक आहे, 14 12. NLM M ची पोझिशन आहे 13. ह्यांनी काय केलं, पोझिशन जे आहेत त्याच्यामधून 1 1 वजा केला, म्हणजे ते उत्तर आहे आपलं. मग 14तून 1 गेला 13, 12तून 1 गेला 11, 13तून 1 गेला 12, 13 11 12, हे आपलं उत्तर पाहिजे. 13 11 12, पर्याय क्रमांक D. बघा 13 11 12. समजलं का? म्हणजे ह्यांचं नंबरिंग काय आहे, ह्याचा नंबर असा आहे की तुमचं जे नंबर आहे ओरिजिनल, त्या नंबरमधून फक्त 1 1 वजा करायचा, तुमचं उत्तर लिहायचं. अशा प्रकारची सिरीज आहे. ती सिरीज आपण इथं म्हणजे फाइंड आउट केली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 10/40. परत कसं आलं बघा, 10/40 प्लस 0.5 प्लस वजा आहे, वजा 5/40. ठीक आहे. 10/40ला काय लिहू शकतो मी 1/4 प्लस 0.5 वजा 5/40ला काय लिहू शकतो मी 1/8. लिहू शकतो का नाही, 1/8 लिहू शकतो. परत 1/4 वजा 1/8 अधिक 0.5. काय केलं मी, ह्या वजा 1/8ला जवळ घेतलं, म्हणजे इकडे आणलं, कारण कसे की दोन्ही हे जवळ आहेत. आणि ह्यांचं लसावी काढतो दोघांचा. लसावी कसं काढता येतं माहीत तुम्हाला, 4 आणि 8 मध्ये लसावी काय येणार मित्रांनो, लसावी येणार आहे 8. ठीक आहे, 8. मग दोघांचं परत इथं काय होणार आहे, हे 2 झाले, इथं 1 झाला, बरोबर, प्लस 0.5 हा वेगळाच आहे. 1/8 प्लस 0.5. आता 1/8ला काय करायचं, तुम्हाला भागाकार करायचा आहे, म्हणजे बरोबर आहे. 1/8चा भागाकार कसा करायचा, 1ला 8ने भागायचं, 0 घेतला 1, पॉईंट घेतला 10 झाले, 8 1 8, 10तून 8 गेले 2, परत वरतून 20 झाले, 8 2 16. ठीक आहे. परत 4 उरले, 8 5 40, म्हणजे 0.125. किती आलं उत्तर, 0.125 प्लस 0.5. दोघांची बेरीज करायची. कसं करायची बघा, आता 0.5 0 0 0 तो आणि 0.125. हे शून्याची काही गरज नाही आपल्याला. 5 2 6 0.625 उत्तर पाहिजे. आहे का कुठं, 0.625. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर आहे 0.625. समजते का? सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, फक्त बेरीज वजाबाकी करायची, भागाकार. 1 6, हा थोडा एक मस्त प्रश्न आहे. 1 6 वायहून 40% मोठा आहे. बघा 1 6 वायहून 40% मोठा आहे. कोण, एक्स कोणापेक्षा, वायपेक्षा. म्हणजे वाय समजा मी घेतला 100,
तर एक्स किती होणार आहे 140. कसं केलं मी, एक्स हा वायपेक्षा 40% मोठा आहे, 100% घेतले 100 बरोबर. 40% मोठा म्हणजे 40 त्याच्यामध्ये ॲड करा म्हणजे झालं 140. म्हणजे एक्स हा वायहून 40% मोठा आहे. मग वाय हा एक्सहून किती टक्क्याने लहान आहे, तर वाय हा एक्सहून किती टक्क्याने लहान आहे. मग काय करायचं, दोघांची वजाबाकी केली, उत्तर आलं 40 बरोबर. कितीने लहान आहे वाय, वाय पाहिजे ना आपल्याला. आणि कोणापेक्षा कंपॅरिझन करायचं आपल्याला, आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे एक्स बरोबर. वाय हा एक्सहून किती टक्क्याने लहान आहे, एक्सची किंमत किती 140 आणि पर्सेंटेज विचारलं म्हणून 100. 0 0 कटले, बेदुने 4 बेसती 14. ठीक आहे, 200 भागिले 7 कसं, 2 गुणिले 100 भागिले 7, 7 दुने 14, खाली उरले 6, 60, 7 8 56, खाली उरले 4. पुढे सोडू शकतो आपण, 28 पॉईंट काहीतरी येईल उत्तर. मग 40 झाले परत, 7 चोक 28, 7 5 35, 28.5 काहीतरी आहे का, 28.57. पर्याय क्रमांक 1च आहे. पुढे सोडायची सुद्धा गरज नाही आपल्याला. पर्याय क्रमांक 1 डी उत्तर आले आहे 28.57. समजतंय का. कसं केलं मी, सॉरी, एक्स हा वायहून 40% मोठा आहे. एक्स हा वायहून, एक्स किती घेतला मी, सॉरी वायहून मोठा आहे, एक्स मोठा आहे म्हणजे वाय 100 घेतला, एक्स झाला 140. मग त्यांनी विचारलं वाय हा एक्सहून किती टक्क्याने लहान आहे. मग मी काय केलं, वाय हा एक्सहून म्हणजे काय केलं, आपल्याला वायची किंमत काढायची, वायची दोघाचा फरक काढायचा म्हणजे फरक 40 लिहिला. आणि परत कंपॅरिझन कोणाबरोबर आहे, एक्सपेक्षा. मग एक्सची किंमत खाली लिहिली आणि गुणाकार 100ने केला. ठीक आहे, परत इथं ते झालं बघा, डॉलर आहे अधिक, डॉलर आहे अधिक, ॲट आहे मायनस, डॉलर आहे अधिक, डॉलर आहे अधिक, मायनस अधिक अधिक. काही नाही, सरळ वजाबाकी बेरीज करायची. तुमचं उत्तर डायरेक्टली येऊन जातं. तुमचं उत्तर तुमचं ह्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर उत्तर आलेलं आहे तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. काय पर्याय क्रमांक 1 उत्तर $22. हे जर तुम्ही बेरीज वजाबाकी केली तर सर्वात लहान पर्याय कोणता येतो, हाच येतो. हे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ आपण ह्याच्यामध्ये घालवायचा नाही आहे. ठीक आहे, हां ठीक आहे, 16 करू शकतो आपण. 9.6 अधिक 6.5 बघा, 9.6 प्लस 6.95 अधिक 3.75. ठीक आहे, बेरीज करा. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 17 आणि 6 23ला 3 हातचे आले 2, 2 आणि 3 5, 5 आणि किंवा 9 6 15, 15 आणि 5 20. परत एकदा करून बघायचं असं बघा, पॉईंटच्या खाली पॉईंट, दशांशच्या खाली दशांश लिहायचं. 5 आणि 5 10, 0 हातचा आले 1, 7 आणि 1 8, 8 आणि 9, 8 आणि 7 14, 14 9, 23ला 3 हातचे आले 2, 3 आणि 2 5, 5 आणि हे 15 वरचे 20, 20.30 उत्तर येतं. आणि वजाबाकीमध्ये एवढे चिन्ह दिले आपल्याला. ठीक आहे, पहिले मग ह्या सोडून घेऊया. पहिले काय करूया, ह्या दोघांची वजाबाकी होणार. काय होणार, ह्या दोघांची वजाबाकी 9.55 वजा 3.95. ठीक आहे, 5तून 5 गेले 0, 15तून 9 गेले 6, 9तून 4 म्हणजे हातचा आले 1, 9तून 4 गेले 5. ठीक आहे, 5तून 5 गेले 0, 15तून 9 गेले 6, हातचा आले 1, 9तून 4 गेले 5, 5.6 आलं. परत त्या 5.6 मधून काय करायचं, 3.75 वजा करायचे. 10तून 5 गेले 5, 16तून 8 गेले 8, 5तून 4 गेले 1, 1.85. काय आलं आपलं 1.85 आणि मायनस चिन्ह आहे. मग परत इथं काय करायचं, मायनस 1.85. 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 13तून 9 गेले 4, 10तून 2 गेले 8, 1, 18.45 आहे का कुठं, पर्याय क्रमांक 2 18.45. बघा कसं केलेलं आहे. काय केलं, पहिली मी ह्या तिघांची बेरीज केली, एवढी बेरीज आली 20.30 आली. ठीक आहे, नंतर ह्या दोघांची वजाबाकी केली, एवढी आली. परत ह्याच्यामध्ये ह्या दोघांच्या वजाबाकीतून जे उत्तर आलं ते पुन्हा मायनस केलं, एवढं आलं. आता हा पूर्ण ब्रॅकेटचं उत्तर आलं आपलं 1.85. ठीक आहे, मध्ये चिन्ह मायनसचं आणि हे सगळ्यांचं उत्तर आलं आपलं 20.30. मग 20.30 मधून मी काय केलं मित्रांनो, 1.85 वजा केला, उत्तर आलं 18.45. काही नाही, फक्त बेरीज वजाबाकी हे दशांशाची बेरीज वजाबाकी दिलेली आहे. ठीक आहे, परत 12/20 प्लस 11.5 प्लस सॉरी मायनस आहे, मायनस 5/40. 12/20 काय करणार, 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 3/5 बरोबर, 4 त्रिक 12, 4 पंचे 20 प्लस 11.5 मायनस 1/8, 5 1 5, 45. ठीक आहे, 1/8. 3/5ला काय लिहू शकतो मी, 0.6 लिहू शकतो प्लस 11.5 मायनस 1/8. 1/8चं आपण केलं तर बघा मागं 1/8 केलं तर भागकार, आठवत तुम्हाला 1/8 कुठे केला होता बघा. उत्तर काय आलं, 0.125. 0.125 डायरेक्टली लिहून टाकतो. इथं पण केला, सॉरी इथं काय लिहितो डायरेक्ट बघा, 0.6 अधिक 11.5 वजा 0.125. 1/8चं उत्तर काय तर मागं आपण करा बेरीज.
11.5 मध्ये काय मिळवायचे पण मित्रांनो आपल्याला 0.6. बघा बेरीज कशी करू तुम्ही. 5 आणि 6 11 हातचा आले 1 आणि 1 2 1. 12.1 मधून 0.125 वजा करायचे. 0.125 वजा. इथं कोण नाही म्हणजे 0 0 घेतले मी. कसं केलं बघा. 12 11 दोघांची बेरीज केली उत्तराला 12.1. 12.1 मी कसं लिहिलं 12.100 कारण दशांश चिन्हानंतर शून्याला काही किंमत नसते. ठीक आहे. आणि हे काय केलं 0.125 वजा केला. 10तून 5 गेले 5 हातचा आले 1. 10तून 3 गेले 7. 11तून 2 गेले 9. 2तून 1 गेला 1 आणि परत 1. 11.975 आहे का कुठं बघा इथंच आहे. अशा प्रकारे आपल्याला उत्तरं पटापट आले पाहिजे का नाही तरच आपल्याला काय होणार आहे पटकन उत्तर येणार आहे. ठीक आहे. बघा 11.975. ठीक आहे. नेक्स्ट मालिकेतील रिकामी जागा भरा. मालिकेतील रिकामी जागा भरा आपल्याला सांगितलेलं आहे. परत काय करायचं आपल्याला एक ॲडजस्टमेंट करून घ्यायची. परत बघा मी काय करतो पर्याय करून जाऊ. पर्याय घेतो इथं समजा मी घेतो संपच घेतो 65. 0 - 7 7. 26तून 7 गेले 16तून 7 गेले 9. 2तून 1 गेला 19 बरोबर आहे. इथं परत 15तून 6 गेले 9. 6तून 39 आणि इथं परत काय होणार आहे 9. 12तून 7 गेले 5. हां बघा 9 5 14. 5 आणि 6 11 आणि 12 9 आणि 5 16तून 5 गेले 7. 15तून 6 गेले 9. हां 6 15 3 आणि 2 5 आणि 1 6 बरोबर आहे. दोघांचा फरक किती होतो बरं 12. इथं फरक किती होतो 0 20. इथं फरक किती होतो 0 20. इथं 8. इथं फरक काहीच येत नाही म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे वाटतं. हे आपलं चुकलेलं आहे काहीतरी घोळ झालेला आहे असं आपल्याला म्हणजे हे आपण जो पर्याय घेतलेला आहे तो पर्याय आपला काही मॅच होत नाही आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया वाटलंच तिसरा पर्याय घेऊन बघूया. म्हणजे सिरीज अशी लिहिली आपण 0 7 26 आणि 63 आणि 124. समजा अशी सिरीज घेतली आपण बरोबर. समजा अशी सिरीज घेतली काय करू शकतो आपण बघा 7 फरक येणार 19 फरक येणार. इथं किती येणार 13तून 6 गेले 7 आणि 6तून 3 गेले 3. परत 4तून 3 गेले 1 6. फरक 12. 17तून 9 गेले 8 18 आणि 11तून 7 गेले 4. म्हणजे बघा परत 12 18 24 म्हणजे बघा ही सिरीज मॅच झालेली आहे. परत इथं 6चा फरक 6चा फरक म्हणजे आपलं जे पर्याय घेतलेला आहे तो मॅच झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलेलं आहे. कसं केलं मी तुम्हाला इथं काय झालं बघा. इथे बघा कसं झालं मॅच झालं का. इथं काय उठं दोघांमध्ये फरक 20 आला. दोघांमध्ये फरक 0 आला ना. दोघांमधला फरक काय आला इथं 0 आलेला आहे. त्यामुळे ही सिरीज बघा ही सिरीज कशी व्यवस्थित मॅच होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 63 जो घेतला आपण हा चुकलेला आहे आपला. 63 उत्तर पाहिजे. समजतंय का. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर A = 2 B = 2 M = 13 बघा हां आता परत ABCD लिहून घेऊया. ABCDEFGHIJKLM JKLM. ठीक आहे. नंतर खाली परत NOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. A = 1 B = 2 C = आणि M = डायरेक्ट 13. ठीक आहे. मग इथं किती आहे बरं 14 पाहिजे का नाही. त्यांनी काय केलं Z = 1 केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 म्हणजे M = पण 13 आणि N = पण 13. ठीक आहे. अशा प्रकारची सिरीज त्यांनी काय केली आहे आपल्याला सांगितलेली आहे. समजतंय का. ठीक आहे. तर लाईक आणि सॅंग आता लाईकसाठी मला सांगा L कुठे वरती बरं का. L साठी किती 12. ठीक आहे 12. I साठी GHI साठी किती बघा GHI 9. K कुठे बरं 11. LIK आणि E म्हणजे 5 बघा 11 9 20 20 आणि 17 37 5 आणि 1 6 6 आणि 2 8 9 17 हात आले 1 हे झालं 37. आता सॅंग कुठे बरं खाली पण सॅंगचा नंबर किती मित्रांनो S साठी किती घेतलेला आहे 8. A साठी परत 1. N साठी किती आहे 13 आणि G साठी किती आहे 7. 13 आणि 7 20 20 आणि 9 29
म्हणजे हे आलं 29, म्हणजे मोठा कोण आहे बरं, 37 मोठा आहे. 37 मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1च आहे. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आलेला आहे आपला. म्हणजे कसं केलं बघा, त्यांनी काय केलं, A = 1, B = 2 आणि M = 13 असं घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर परत Z = 1 म्हणजे इकडून पुन्हा उलट सुरू केलं. तर मग उत्तर कसे करायचे, मग आपण मी नंबर दिले सगळे, काही नाही, फक्त संख्या दिल्या, बेरीज करायची, जे मोठं सांगायचं, मोठं आहे तर मोठं सांगितला, = असतं = सांगितलं असतं, जे सांगितलं ते विचारलं. ह्याचं उत्तर आलं 37, ह्याचं उत्तर आलं 29. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 21 320 16 24 644 28, तर कसं सोडवायचं आहे बघा. आता बघा 21 × 16 करा बरं. 16 × 16 पाडेपाठ पाहिजे, हातचा आलं 1, 16 × 2 = 32 आणि 1 33, 336. पण उत्तर काय दिलं 320. मग ही शेवटची संख्या वजा करा बरं, -16 0 2, हां मॅच झालं. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार, आलेल्या गुणाकारातून शेवटची संख्या वजा करायची. दोघांचा गुणाकार, आलेल्या गुणाकारातून शेवटची संख्या वजा करायची. ठीक आहे. अशी सगळी सिरीज आहे. मग 26 × 31 आणि काय दिले बघा आता, मग 26 × 31, ठीक आहे, 31 × 6 म्हणजे उत्तर काय बघा, 31 × 6, 6 1 6 6 3 18, 186, 6 चे आले 18, परत 31 दुने 62, 62 आणि 18, 8 आणि 2 10, 6 आणि 1 7 आणि 1 8, 6 आणि 1 7 आणि 1, ठीक आहे, 6 आणि 1 7 आणि 1 8, म्हणजे 80 झाले. उत्तर आलं आपलं 806. त्याच्यामधून शेवटची संख्या वजा करा बरं, 31, 6 1 गेला 5 7 775 किंवा 775 आहे का, पर्याय क्रमांक डी आलेला आहे. पर्याय क्रमांक डी आपला आलेला आहे. समजतं का मित्रांनो, एकदम सोपं होतं. ठीक आहे. खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे. परत काय करायचं, तेच वजाबाकी बेरीज करत राहायचं. तुम्ही जर केलं, पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर आहे. करून बघा, काही डाऊट असेल तर सांगा, परत आपण वाटलं असतं या सॉल्व करून दाखवतो तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही आहे जास्तीचा. ठीक आहे. परत बघा, ABCD ही 2 रांगामध्ये एकमेकाकडे तोंड करून बसले. परत हे रेल्वेचा प्रश्न आपला आलेला आहे. परत रेल्वेचा प्रश्न आलेला आहे. हे तिघ जण असे बसले बघा, इकडे तोंड करून, आणि हे तिघ असे इकडे तोंड करून बसलेले आहेत. दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी 3 जरी माहिती आपल्याला. ई हा कोणत्याही रांगेच्या शेवटी बसलेला नाही. ई हा कोणत्याही रांगेच्या शेवटी नाही. मग ईला काय घेतलं मी, मध्यभागी घेतलं. मागच्या वेळेस आठवत तुम्हाला, मागच्या वेळेस म्हणजे की मागच्या 15 मिनिटापूर्वी एक्स होता. एक्स हा कोणत्या रांगेच्या शेवटी नाही, म्हणजे इथं कोण दिला, ई दिलेला आहे, म्हणजे ई इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही आहे, म्हणजे ई कुठे एक तर इथं किंवा इथं, मग मी इथे घेतला आणि ते तोंड कुठे, पुढच्या साईड नाही. डी हा एफच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. ईचा शेजारी बसलेला ए हा, ईच्या शेजारी बसलेला ए हा डीच्या कर्णाभिमुख आहे. मग मी शेवला इथं ठेवला आणि हा इथं डी केला. ठीक आहे. मी काय केलं बघा, ईच्या शेजारी बसलेला ए इथं ठेवला आणि ए हा डीच्या कर्णाभिमुख आहे. डीचा कर्णाभिमुख मागं पण तसं दिलं बघा आपल्याला, झालं का कर्ण. त्याच्या अगोदरची कंडिशन, डी हा एफच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. डी हा एफच्या डावीकडे. आता तुम्ही म्हणता उजवीकडे आला, मी मग सांगितलं तुम्हाला तोंड समोर आहे. तोंड कुठे, ह्यांच्या बघा खाली इकडे समोर आहेत. डी हा एफच्या, एफ इथं आहे, डी हा एफच्या डावीकडे 2 नंबरला, म्हणजे 1 नंबर सोडून द्यायचं शीट दुसऱ्या नंबरला, म्हणजे हे शीट सोडून दिलं दुसऱ्या नंबरला. ही फर्स्ट पोझिशन झाली, ही सेकंड पोझिशन झाली. बरोबर आहे. ईचा शेजारी बसलेला ए हा डीच्या, ठीक आहे. सी हा एफच्या शेजारी आहे. सी हा इथं सी आहे, एफच्या शेजारी आहे. आता राहिलं कोण, ए बी राहिला वाटतं, मग बी इथं राहिला, बी सी डी ई एफ. हा ठीक आहे. ईच्या शेजारी बसलेला सी हा एफच्या शेजारी आहे. एफच्या समोर कोण बसले आहे, तर एफच्या समोर मित्रांनो कोण आहे, सरळ दिसतं, एफच्या समोर ए बसलेला आहे. पर्याय क्रमांक डी आणि उत्तर आहे आपलं ए, म्हणजे ऑप्शन नंबर डी आहे, पण उत्तर आपलं ए आलेलं आहे. एफच्या समोर कोण आहे, ए आलेला आहे. मागच्या वेळेस काय केलं त्यांनी, एफ आणि बीच्या सारखं म्हणजे असं पोझिशन चेंज केली ती, आणि मग सांगा बाजूला कोण बसले वगैरे अशा प्रश्न विचारला होता. ह्यावेळेस थोडा वेगळा विचारला, पण प्रश्नांची स्टार्टिंगची पद्धत हीच दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर ॲट आहे भागाकार, बघा ॲट आहे भागाकार, डॉलर आहे गुणाकार, 1.5 गुणिले 1.5. ठीक आहे. परत ॲट आहे भागाकार 31/4 आणि 3 गुणिले 1.5. तर उत्तर काढायचं काय विचारलं, सर्वात लहान विचारलेलं आहे. 33/5, 33/5, 5 सख 30. ठीक आहे. खाली उरले 3, परत 5 सख 30, 6.6. उत्तर काय आलं, 6.6. ह्याचं उत्तर काय मित्रांनो, 15चा वर्ग तुम्हाला माहिती 225. पण पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 2 संख्या. का बरं, ही एक आणि ही एक.
उत्तर आलं 2.25. 31/4 करून बघा इथं. 31/4, 4 7 28, खाली उरले 3, झाले 30, पॉईंट दिला 4 7 28. बरोबर बरोबर का नाही. परत खाली उरले 2, 4 25, 7.75, 7.75 आणि 3 गुणिले 1.5 म्हणजे 15 × 45, 4.5. काय विचारलं त्यांनी? सर्वात लहान कोण आहे बरं? सगळ्यात लहान. समजते आपल्याला 2.25 म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आलेलं आहे. एकदम सोपे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी असले सोपे प्रश्न विचारलेले आहेत. पण तुम्हाला असं हे एक तर फास्ट आलं पाहिजे आणि तुमचं चुकाने झाले पाहिजे, बेसिक तुम्हाला क्लिअर पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लेट्यूस हा शब्द असा लिहितात बघा. आता कसं परत ते शब्द हा ना, LE डबल T UCE. ठीक आहे. LE डबल T UCE. ठीक आहे. कम्प्यूट हा शब्द 1 2 3 4 5 6 7 कम्प्यूट COM मध्ये P कम्प्यूट UTE COM नंतर PU बर LET बर. म्हणजे कसं केलं माहिती आहे का? नीट बघा तुम्ही. 3चा एक पार्ट 2चा एक पार्ट केला. LET कसलेला बघा. LETला बघा असे 3चा एक पार्ट आहे. इथे 3 जागा आहे असं समजेल तुम्हाला. इथे 2 जागा आहे, परत 2 जागा आहे. किती अक्षर शब्द बरं? 3 4 5 7 अक्षर शब्द आहे. 3 जागा कशा भरायच्या? सगळ्यात शेवटी LET आहे ना, ती L सगळ्यात शेवटी लिहिला, E त्याच्यानंतर असं उलट लिहित चालले. ठीक आहे. LET नंतर TU आहे. TUला त्यांनी काहीच केलेलं नाही. TU त्यांनी असा आहे तसाच लिहिलेला आहे. तसं TU आहे तसाच मांडला इथं. परत सीला परत त्यांनी उलटं फिरवलं. सीची जागा ईला, ईची जागा सीला केली. समजते? तसंच कम्प्यूटमध्ये केलं. कम्प्यूटला पण 3 पार्ट करा. म्हणजे असे कसं करणार बघा. आता मी सांगतो कसं केलं आहे. कम्प्यूटला COM, कम्प्यूटला PU तसंच ठेवलं आणि परत TE असं केलं. आहे का शब्द बघा. MOCPUET आहे तसंच दिलं. मग शेवटी शब्द हा पण यायला आपल्याला. पंपकिन आपल्याला यायला पाहिजे लिहिता. पंपकिन शब्द PUMPKIN हा शब्द आपल्याला लिहिता आला पाहिजे. परत 3 जागा 2 जागा 3 जागा 2 जागा 1 2 3 4 5 6 7. पहिल्या 3ला काय करायचं? उलटं फिरवायचं. पंपकिन घेतला PUM PKला काहीच करायचं नाही. PKला आहे तसं लिहितो मी. आणि INला परत उलटं फिरवायचं. INला उलटं म्हणजे MUPPK IN किंवा सॉरी हां MUPPKNI. कुठं ऑप्शन आहे? MUPPKNI. हां पर्याय क्रमांक 31 म्हणजे बघा इथं बघा KIN आहे, इथं KN आहे. किती शॉर्ट म्हणजे थोडं करेक्शन आहे. MUPPKNI समजते का? PPKNI पर्याय क्रमांक तुमचा 1 उत्तर आलेलं आहे. 1 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. इथं बघा काय दिलं? AB = 6, SANG = 82, गर्ल = 92, तर फ्राईज = काय विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता मी काय करतो तिथे ABCD लिहून घेतो. एक 2 ठीक आहे. किंवा 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 16 18 20 22. AB = 6. आता मला सांगा A साठी A की A आणि हे काय झाले? दोघांची बेरीज जर केली आपण उत्तर येतं 3. ठीक आहे. माहीत नाही काय केलं त्यांनी. 1 आणि समजा किंवा A साठी 1 आहे 2 आहे. सॅंग S साठी किती बरं? S कुठे गेला? S हां 19. ठीक आहे. 19 परत 1 N म्हणजे 14 आणि G म्हणजे काय बरं? G म्हणजे आपला G कुठे गेला? G 7. बेरीज करा बरं यांची. 19 आणि 1 10 20 सॉरी 20 आणि 14 20 आणि समजा हे उरलेले सगळे जर बेरीज केली उत्तर येतं 41. उत्तर आलं आपलं. बेरीज केली उत्तर आलं 41 आणि त्याला जर दुप्पट केली त्याची तर 82. बेरीज आली 3 आणि दुप्पट केली किंवा त्याच्यामध्ये तेवढी संख्या मिळवली 3 आणि 3 6 41 आणि 41 82. म्हणजे हे जे नंबर आहे तुमचे ह्या नंबर घ्यायचे, ह्या नंबरची बेरीज करायची आणि तेवढीच आलेली बेरीज परत एकदा मिसळायची. तुमचं उत्तर पुढचं येते.
मग 5 साठी काय येणार? आता एफ साठी मला सांगा, एफ साठी कोण आहे बरं? 6, आर कुठे गेला? 18, आय 9, ई 5 आणि एस कुठे गेला? एस 19. करा बेरीज. 8 आणि 6 14. ठीक आहे, 14 आणि 9 14 आणि परत हे 14च ना, 9 5 14 वाले 14 14 28, 28 आणि 10 38 मधून एक गेले 37, हातचे आले 3 आणि 2 5, 57 आला उत्तर आपलं. 57 मध्ये परत 57 मिसळा किंवा 57 गुणिले 2 करा, बेसदी 14 बेपंचे 10 आणि 11 उत्तर आलं पाहिजे 114, जो की पर्याय क्रमांक बी आहे आपला. काय केलं मी? ह्यांचे जे अल्फाबेटिकली नंबर आहेत त्या नंबरची ॲडिशन केली, बेरीज केली आणि जे उत्तर आलं त्या उत्तराला 2 ने गुणाकार करा किंवा आलेल्या उत्तरामध्ये तेवढीच परत उत्तर ॲड करा, मिसळवा, तुमचं उत्तर तेवढं येतं. 57 मध्ये 57 जरी केले 114 येतं किंवा 57 गुणिले 2 करा, उत्तर आलं 114. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॉलर आहे अधिक, बघा परत ते दिलं, डॉलर आहे अधिक, ॲट आहे मायनस, ॲट आहे मायनस, डॉलर आहे अधिक, ॲट आहे मायनस, डॉलर आहे अधिक, अधिक हे दिलेलं आहे. तुम्ही जर ह्याला नीट जर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर डायरेक्टली काय होऊन जातं बरं मित्रांनो. हे एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, मगाशी सारखाच दिला आहे. मगाशी जर बघितला आपण, मगाचा जर प्रश्न बघितला तर आपलं उत्तर हे डायरेक्ट येऊन जाते. पर्याय क्रमांक दुसरं उत्तर तुमचं म्हणजे बी. $48, $17, ते काय तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करा, तुमचं उत्तर डायरेक्टली येऊन जाईल. पर्याय क्रमांक बी आहे, तर चेक करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए = 1, बी = 2, सी = 3 आणि झेड = 26. म्हणजे डायरेक्टली सरळ ABCD लिहिली, ABCDचं घ्यायचं. ठीक आहे. आता मला सांगा ABCD, आता डायरेक्ट इथं करतो ABCD, परत लिहित बसत नाही, वेळ जातो आपला. 4 ABCD 4, नंतर O किंवा C साठी ABC 3. ठीक आहे. आता O साठी ABC M पर्यंत माहिती आपल्याला, JKLM, M मध्ये 13 आहे, N 14, बघा MNO. ठीक आहे, MNO हा 13 आहे, 14 15, हा झाला 15. ठीक आहे. आणि KLM बरोबर, बघा KLM हा 13 आहे, हा 12 आणि हा 11 येईल, म्हणजे किती आला? 11. बेरीज करा बरं ह्याची. 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, 18 आणि 15 33 झालं उत्तर. काय झालं आपलं? 33 उत्तर आलं याचं. बरोबर का नाही? बघा परत सांगतो, ABCDला 4 येतात, C साठी 3 येतात, के साठी आपले आहेत 13, के नंतर त्यांनी विचारलं आपल्याला, सॉरी M साठी 13 आहे, KLM 13 12 11, म्हणजे के साठी 11 आला आणि N झाला, M नंतर N येतो, 13 नंतर परत 14 आणि 15, O साठी आहे 15. बेरीज जर केली 5 आणि 4 9 आणि 1 9 3 12 आणि 1 13, हाताला 1 1 आणि 1 2 आणि 1 3, आपलं उत्तर 33. तर डॉग साठी किती? तर ABCD डॉग साठी काय परत 4, O साठी किती बरं? 15, परत G साठी किती बरं? ABCDEFG 7. बघा ना, ABCD 4, O साठी 15 इथं लिहिते आपण, ABCDEFG साठी 7, 15 7 22 आणि 4 26. किती आलं उत्तर? 26. मग मोठं कोण आहे बरं? 33 मोठा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक C वाला येणार आहे, जो की आपला मोठा आहे. पर्याय क्रमांक C मोठा आलेला आपला आहे. ठीक आहे. समजते तुम्हाला? काही डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट क्वेश्चन. मालिकेतील रिकामी जागा भरा. 8 14 26 -98. ठीक आहे, 8 14 26 -98. आता बघा तुम्ही जर नीट बघितलं, 8 दुने किती बरं? 16, 16तून 2 गेले. बघा म्हणजे कशी सिरीज आहे ही. जी पहिली संख्या आहे, पहिल्या संख्येला 2 ने गुणाकार करा आणि वजा 2 करा. 8 दुने 16 वजा 2, उत्तर आलं 14. 16 वजा 2 14 उत्तर आलं. ठीक आहे. 14 दुने 28 वजा 2, उत्तर आलं 26. 26 गुणिले 2, उत्तर आलं 52. 52 मधून 2 गेले, 50 पाहिजे इथं, 50. पुन्हा 50 गुणिले 2, 100 वजा 2 98. म्हणजे पर्याय क्रमांक डी उत्तर आलेला आहे. पहिल्या संख्येला 2 ने गुणा, -2 करा, उत्तर पुढचं लिहा. आलेल्या संख्येला 2 ने गुणा, -2 करा, पुढचं उत्तर लिहा. आलेल्या संख्येला 2 ने गुणा, -2 करा, पुढचं उत्तर 50. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 520 प्लस 520 म्हणजे काय होणार बरं? डायरेक्टली तो 1/4, बरोबर का नाही? प्लस 0.75 मायनस 540ला काय होणार बरं? म्हणजे 1/8, म्हणजेच उत्तर काय ना बघा. आता 1/4ला काय लिहू शकतो मी? 0.25 प्लस 0.75 वजा 0.125. बघा माहिती ना, मगाशी केलं आपण.
आता 75 आणि 25 बेरीज केली, उत्तर आलं 1. 1 वजा 0.125. काय केलं मी 25.25 मध्ये 0.75 मी सोडा, उत्तर आलं आपलं 1 उत्तर येतं. 1 मधून 0.125 वजा करायचे आपल्याला, म्हणजे आपलं उत्तर बघा हे येणार आहे सी. लगेच समजतं, पण तरी पण तुम्हाला करून दाखवतो, कारण 1 पेक्षा लहान उत्तर पाहिजे आपलं. 1 पेक्षा लहान कुठे बरं, फक्त पर्याय क्रमांक सीच राहिला, तरी पण तुम्हाला सोडून दाखवतो. बघा 1.000 लिहावं लागेल, का बरं 0.125 आहे मित्रांनो. 10 तून 5 गेले 5, 10 तून 3 गेले 7, 10 तून 2 गेले 8, 1 तून 1 गेला 0, 875. 0.875 म्हणजे पर्याय क्रमांक सी. पटापट उत्तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. ठीक आहे. जर CLEMENTINE हा शब्द असा लिहिला, ठीक आहे, तर हा शब्द कसा लिहिणार. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, ठीक आहे, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय समजेल बरं. मला सांगा सीच्या अगोदरचा शब्द कोणता आहे बरं. सीच्या अगोदरचा शब्द त्यांनी शेवटी लिहिला आहे. सीच्या अगोदर कोण येतं बी. एलच्या अगोदर KLM के येतो, तो शेवटी लिहिला त्यांनी इकडं. ठीक आहे. नंतर ईच्या नंतर ABCDEF. ठीक आहे. नंतर यमच्या ABCDEFGच्या JKLM NOPQ असं होतं का. ठीक आहे. माहीत नाही तर आपल्याला काय करावं लागणार, पहिले ABCD लिहावं लागेल. एक तर असं सिस्टम होते किंवा कशी येऊ शकते बघा. ABCD लिहून घेऊ आपण. GHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे. सी साठी Z आहे, किंवा सीचं तिसरं अक्षर वजा करायचं, एलचं तिसरं. हां, तशी सिरीज नाही मित्रांनो, तशी सिरीज नाहीच आहे ती. एकदम सोपी सिरीज आहे बघा, काहीच टेन्शन नाही. बघा इथे बघा, त्याच्यामुळे बघा पहिल्यांदा मला काय वाटलं होतं उलटं रिवर्स लिहिलं का त्यांनी, पण मी जेव्हा ABCD काढली तेव्हा समजून गेलं आपल्याला की आपलं चुकलं थोडंसं. बघा सी साठी Z लिहिला, म्हणजे 1 2 3 म्हणजे -3 करायचं. सी मधून -3 करा, म्हणजे -3चा नंबर येईल तुमचा तो. सी पासून मागं 3 घरं यायचे, उत्तर आलं. एल पासून मागं 3 घरं, 1 2 3 आय आहे का, आहे. ई पासून मागं 3 घरं, 1 2 3 बी आहे. एम पासून मागं 3 घरं, 1 2 3 जे आहे. म्हणजे पाठीमागं 3 घरं यायचे. सीच्या पाठीमागं 3 घरं या बरं. 1 2 3 तुमचं उत्तर झेडनं सुरुवात पाहिजे, सगळे उत्तर झेडनं सुरुवात आहे. एच्या मागं 3 घरं, 1 2 3 ZX पाहिजे, ZX पाहिजे, सगळीकडे आहे. परत यांच्या मागं 3 घरं, 1 2 3 ZK पाहिजे, सॉरी ZXK पाहिजे, ZXK सगळीकडेच आहे. म्हणजे बघा ZXKQ सगळीकडेच आहे ना. परत इथं X परम सगळीकडे, XI. बरं ठीक आहे, आपलं उत्तरच काढावं लागेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक ह्याचं काढलं, दुसरं तिसरं काढलं. टी साठी किती आहे, मागं या 3 घरं, 1 2 3 Q. ए साठी मागे या 3 घरं, X. एल साठी मागे या 3 घरं, 1 2 3 I. ओ साठी मागे या 3 घरं, 1 2 3 L. यू साठी मागे 1 2 3 R. पी साठी मागे या 1 2 3 M. ई साठी मागे या 1 2 3 B. सगळ्यात शेवटी बी पाहिजे, सगळीकडे बीच आहे. ZXKQ X म्हणजे हे कटला इथे, हे झालं. ठीक आहे. ZXKQXIL ZXKQXIL IL इथं पण इथं नाही आहे. ठीक आहे, IL पर्यंत बरोबर आहे. RMB शेवटी RMB पाहिजे, इथं N आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी. म्हणजे बघा त्यांना सगळंच अपेक्षित होतं आपल्याकडनं की तुम्ही सगळंच काढायला पाहिजे उत्तर. सगळंच काढलं आपण, काही प्रॉब्लेम नाही. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 19 × 22 = 82. 19 × 22 = 82. 34 × 2 72. ठीक आहे. आणि 17 × 6 46. आता मला सांगा असं होते का काही, मला सांगा 34 गुणिले काय होतात 68 होतात, त्यांनी 72 दिले. नेमकं प्रॉब्लेम काय. तर मित्रांनो प्रॉब्लेम काय माहिती आहे का, 19 अधिक इथं गुणाकार आहे ना, अधिक करा बरं ह्याचं 22 काय येतं, 9 2 11 2 1 3 1 4. आता 41 तुम्ही म्हणता 82, परत 2 ने गुणाकार करा. समजते का, अशी सिरीज आहे ती. 34 अधिक 2 बघा, 34 अधिक 2 करा, किती आले 36. पुन्हा ह्याला 2 ने गुणाकार करा 72. असं डोकं लावलं त्यांनी. 17 × 6 आहे ना, 17 अधिक 6 करा 23 होतात. 23 × 2 करा 46. 92 × 51 92 अधिक 51 2 आणि 1 3 9 5 14 गुणिले 2 2 6 2 4 8 2 1 2 286 किंवा 286. पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी. काय केलं
चिन्ह फक्त गुणाकार दिलं, इथं अधिक येणार आहे, अधिक यायचं, दोघांची बेरीज करायची आणि त्याला परत काय करायचं, 2नी गुणाकार करायचा, अशी सिरीज आहे. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय. परत तसे प्रश्न आपल्याला सारखे सारखे वारंवार विचारतात. बघा एकदा पर्याय काय ह्याच्यामध्ये, सोपे प्रश्न एकदम. ह्याच्यामध्ये त्यांनी विचारले आपल्याला की खालीलपैकी पर्याय कोणता बरोबर आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित हे केलं बेरीज वजाबाकी, तर पर्याय क्रमांक सी तुमचं हे उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 15चे 1/6. बघा 15च्या 1/6 प्लस 40च्या 15%. ठीक आहे. 15% च्या 200%. ठीक आहे. प्लस 0.25 गुणिले 60. ही तुमची मांडणी आहे. डायरेक्ट सॉल्व करा, डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जाईल. उत्तर येईल तुमचं पर्याय क्रमांक दुसरं बी 29.5. जास्त डायरेक्टली तुमचा गुणाकार भागाकार आहे, तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट. हां काय दिलं आपल्याला, एक्सचे दक्षिण पूर्व दिशेला तोंड आहे. एक्सचे दक्षिण पूर्व दिशेला तोंड आहे. बघा असं घेतलं, उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. एक्सचे दक्षिण पूर्व दिशेला तोंड आहे. दक्षिण पूर्व म्हणजे कुठं बरं, इथं तोंड आहे. तो 90 अंश डावीकडे वळतो, इथं आला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 70 अंश उजवीकडे वळतो, मग परत इथं आला. आता हे 45, 70 मधून 45 गेले, 10तून 5 गेले 5, 7तून 5 गेले 2, म्हणजे इथं तो 25 डिग्रीने येऊन थांबला. हा 25 डिग्री आहे. ठीक आहे. नंतर तो उजवीकडे 180 वळतो, म्हणजे हे 25 आणि हे उरलेले किती बरं, बघा 90 मधून 25 गेले, 10तून 5 गेले 5, 9तून 8 गेले 9 गेले 6, हा 65 डिग्री एवढा, हा उरलेला फक्त एवढा 65 एवढा हा पूर्ण 65 डिग्री आहे. म्हणजे हा 65 आणि 90 म्हणजे झाला आहे 155 डिग्री, म्हणजे तो इथे येऊन थांबला. परत त्याच्यामध्ये काय 180 मधून वजा करा, ते 180 वजा 155, 10तून 5 गेले 5, 8तून 6 गेले, परत 25 डिग्री, म्हणजे इथलं होतीने काय केलं 25 डिग्रीचं अंतर कव्हर केलेलं आहे. इकडचं 25 डिग्रीचं. ठीक आहे. इकडचं 25 डिग्रीचं आणि हे किती बरं, हे आहे तुमचं 65 डिग्रीचं. ठीक आहे. इथं आला तो आता शेवटी तो डावीकडे. हां मग तो 90 180 आला इथं, मग तो 90 अंश उजवीकडे होतो, परत 90 अंश म्हणजे 65 आणि परत हे 25 इकडं, परत इथं 25 इथं वळतो. बरोबर आहे. 90 अंश उजवीकडे वळतो आणि जो शेवटी डावीकडे 25 अंश वळतो. शेवटी डावीकडे 25 अंश वळतो, म्हणजे तो त्याचं तोंड कुठे मित्रांनो, तोंड आहे उत्तर दिशेला. पर्याय क्रमांक डी आपला उत्तर आलं आहे, त्याचं तोंड आहे उत्तर दिशेला. समजतंय का? एकदा बघून घ्या आकृती, तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा व्यवस्थित. WHAT म्हणजे 52 आहे, SHE म्हणजे 32 आहे, तर WASH म्हणजे किती आहे. WA इथं आहे आणि इथला S आणि H घ्यायचा. बघा म्हणजे THT WASH. ठीक आहे. आता हे आपल्याला सॉल्व करल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. बघूया आता परत इथं काय करतो मी, ABCD लिहून घेतो. ABCD EF IJKL MNO PQRSTUV WXY आणि Z. ठीक आहे. 1 2 3 आता ठीक आहे. 5 6 7 8 9 11 13 14 16 18 20 24 26. काय दिलं आपल्याला, WHAT. W साठी काय बरं 23 आहे. ठीक आहे. H साठी किती आहे 7 आणि 8, A साठी 1, T साठी 20, 8 आणि 1 9 3 12, हातचा आला 1 2 2 4 आणि 1 52. म्हणजे काही नाही, सरळ सरळ बेरीज केलेली आहे. जे नंबर आहेत ना आपले त्या नंबरची बेरीज केलेली आहे. मग करा बेरीज पुन्हा. WASH W साठी किती बरं 23, 1 S म्हणजे 19 आणि H म्हणजे 8. ठीक आहे. बघा 19 आणि 1 20, 20 आणि 31 म्हणजे किती झाले 51. पर्याय क्रमांक आहे का कुठं आहे, पर्याय क्रमांक ए दिलेला आहे, जो की आपला आहे 51 किंवा 51. काही नाही, जे नंबर आहेत त्या नंबरचे त्यांचे जे क्रमांक आहे ABCD मधला त्या क्रमांकाची बेरीज करायची, तुमचं उत्तर येऊन जातं 51. ठीक आहे. नेक्स्ट MO = 78. आता बघा परत मी घेतो, ह्याचा फायदा होईल आपल्याला. M 13 आहे, O म्हणजे 14 आणि 15 आहे, म्हणजे 13 आणि 15 13 आणि 15 13 आणि 15 काय होतं बरं, हे 5 आणि 3 8 28, ह्यांनी दिलं 78,
ठीक आहे. हां, हे तसं नाही आहे, डायरेक्टली काय दिले आपल्याला त्यांनी MO 78, MO M आणि O 13 आणि 14 आणि 15 ह्याला त्यांनी 78 लिहिलेलं आहे. तर MCQ बरोबर, MCQ 7 म्हणजे M साठी 7 हे समजलं आपल्याला. 1113 काय असू शकतं, 1113 काय असू शकतं हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. M साठी 7 आणि 8, 7 आणि 8 सॉरी 7 आणि 8, 7 आणि O साठी 8 म्हणजे 13 आणि 14. ठीक आहे, 7 केले 15. बरं, ओके. MCQ 729, 7C म्हणजे C साठी काय बरं. बरं समजलं. ठीक आहे. काय दिलं मित्रांनो, काही नाही, एकदम सोपं आहे, एकदम सोपा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. आता ह्यांनी नवीन ट्रिक वापरलेली आहे, समजून घ्या ट्रिक कशी आहे. परत काय करायची, ABCD लिहून काढायची आहे. लिहा CD EF G H I J K L M N O P Q R S T U W X. प्रत्येक वेळेस तुम्हाला ABCD लिहावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय तुमचं उत्तर येणार नाही. आणि अशा पद्धतीने जर लिहिली तर तुमचं उत्तर लवकर येऊ शकतं. 16, 18, 20, 22, 24 आणि 26. ठीक आहे. MO M साठी काय बरं 13 आहे आणि O साठी 16 आहे, सॉरी 15 आहे. आणि इथं काय दिले 7 आणि 8. आता मला फक्त लक्ष द्या एक मिनटं. M साठी किती बरं 13, 13च्या पुढचं 13 मध्ये 1 मिसळायचं, M चा जो नंबर आहे त्याच्यामध्ये 1 मिसळा, उत्तर काय आलं 14. O साठी किती आहे 15, 15 मध्ये 1 मिसळा किंवा O ची पुढची संख्या 16, 14 भागिले 2 किती आले 7, 16 भागिले 2 किती आले 8. समजते का. अशा पद्धतीनं त्यांनी डोकं लावलेलं आहे. परत सांगतो, MCQ M साठी समजलं कसं आलं. हे बघा, M चा नंबर किती आहे, M चा नंबर आहे 13. ठीक आहे. C चा नंबर किती आहे, C चा नंबर आहे 3, वेगवेगळे नंबर ना. Q चा नंबर किती आहे, Q चा नंबर आहे 17. 13च्या पुढची संख्या कोणती आहे 14, ह्याच्या पुढची संख्या आहे 4, ह्याच्या पुढची संख्या आहे 18. 2 ने भागाकार करा, 2 ने भागाकार करा, 2 ने भागाकार करा. 7, 2, 9 आलं का. तसंच 1113 हे काय येईल असं त्यांचं म्हणणं आहे. 1113 हे काय येईल. मग त्यांनी काय केलं, आता काय करायचं ह्याला आपल्याला ह्याच्या दुप्पट करायचं. बरोबर, 1113 म्हणजे काय दिलं त्यांनी, आता ह्याच्या दुप्पट करायचं. मग हे काय करायला आपल्याला पर्यायातून जावं लागेल. A साठी 1 आहे, त्याच्या पुढचा नंबर कोण आहे 2, 2च्या अर्ध कोण आहे 1, बरोबर आला. U च्या पुढचा नंबर कोण आहे 22, 22च्या अर्ध कोण आहे 11 आला. आणि I च्या पुढचं कोण आहे 10, 10च्या अर्ध कोण आहे 5 म्हणजे 111 5 आहे का, इथं नाही आहे 111 3 आहे, नाही जमत, चुकलं. U साठी किती आहे 21, 21च्या पुढं कोण आहे 22, 22च्या अर्ध करा 11. 1 साठी कोण आहे म्हणजे A चा नंबर 1च आहे. A च्या पुढचं कोण आहे 2, 2च्या अर्ध कोण होणार आहे 1 होणार आहे. E च्या पुढचं कोण आहे F च्या अर्ध म्हणजे E आहे 5, E च्या पुढं आहे F चा नंबर आहे 6, 6 भागिले 2 3, 111 3 म्हणजे पर्याय क्रमांक B आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे कसंही प्रत्येक वेळेस ते सेमच ह्यानं जातील असं नाही, कसंही विचारू शकतात. बघा एकदा लक्ष देऊन बघा. ठीक आहे. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता हे तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. ह्याचं उत्तर डायरेक्टली सांगतो तुम्हाला. पर्याय क्रमांक B आहे आपलं, जास्त काही नाही, गुणाकार भागाकार आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 50 प्लस 3.5 प्लस 4.0 मायनस जर ते केलं, पर्याय क्रमांक ह्याचं उत्तर तुमचं 7.35 येतं. काय नाही, तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. हे तिघांची एकदा बेरीज करा, तुम्हाला काहीतरी आकडा मिळेल. त्याच्यातनं काय करायचं हे वजाबाकी करायची सगळी, डायरेक्टली तुमचं उत्तर येईल 7.35. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एका सांकेतिक भाषेत 4 3 2 5 6 7 हे असे लिहितात, तर हे कसे लिहिणार. आता बघा, हा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. 4च्या नंतर कोण येतं बरं 5 आले. 3च्या अगोदर कोण येतं 2, 2च्या नंतर 3 आले, 5च्या अगोदर म्हणजे बघा एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, प्लस मायनस असं करायचं. 4च्या नंतर 5, 5च्या अगोदर 4, 8च्या नंतर 9, 7च्या अगोदर 6, 6च्या नंतर 7, 2च्या अगोदर 1, 54 96 71, 54 96 71 पर्याय क्रमांक तुमचा आलेला आहे C आलेला आहे. काय केलं
पहिल्या संख्येमध्ये 1 मिसळवला, दुसऱ्या संख्येमधून 1 मायनस करायचा, परत एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस केलं ही तुमची सिरीज येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 120च्या 30%. ठीक आहे. 120च्या 30% वजा 12/20 प्लस 1.5 जर हे तुम्हाला जर सॉल्व करायचं म्हटलं तर काय होणार आहे? याचं उत्तर येणार आहे तुमचं 36.9, जे की उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डायरेक्टली येऊ शकतं. कसं बघा, 120 परत सांगतो, 120च्या 30%. ठीक आहे. वजा 12/20 प्लस 1.5. ठीक आहे. सांगतो वाटलं सॉल्व करून फास्टमध्ये. चला 0 0 0 0 12 36 वजा 4 3 12 4 25 हे काय आलं? 3/5 आलं प्लस 1.5 आहे. सोपं आहे. चला 36 वजा 3/5ला काय लिहू शकतो आपण? 0.6 लिहू शकतो प्लस 1.5. ठीक आहे. 36मधून किंवा 36 असंच ठेवतो. ह्या दोघांची वजाबाकी करायची. 15 1.5 मधून 0.6 गेले, उत्तर आलं 0.9 आहे उत्तर. ठीक आहे. 0.9 हे काय करायचे? त्याच्यामध्ये मिळवायचे आहे 0.9. 36मध्ये 0.9 मिसळले 36.9, उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. एकदम सोपं होतं. x हा yच्या 2.5% आहे असं ते म्हणतात. x हा yच्या 2.5% आहे. मग y हा x च्या किती पर्सेंट आहे? बघा, हा प्रश्न जरा घेऊ शकतो आपण. x हा yच्या 2% आहे. x हा yच्या 2.5% आहे. समजा बघा त्यांनी कसं दिलेलं आहे, बघा कसं सांगितलं, 2.5% आहे म्हणजे कसं आहे बरं? 2.5% असं. म्हणजे आता शिफ्ट केला मी इकडं, म्हणजे काय केलं मी, बघा 2.5 भागिले 100 आहे. ठीक आहे. पॉईंट शिफ्ट केला तिकडं, पुढं काय होणार आहे? 25 आणि इकडे काय होणार आहे? 1000. म्हणजे काय होणार आहे? 1000. 25 1 25, 25 1 100 0 140. बरोबर. 140 आहे म्हणजे x हा yच्या 140 आहे. x हा yच्या 140 आहे. तर y हा x च्या किती पर्सेंट येईल? तर y हा x च्या येणार आहे 4000%. किती येणार आहे? 4000% येणार आहे. का बरं? 140 उत्तर आले आपलं आणि पर्सेंटमध्ये विचारलं होण्याला काय करा? 100 गुणावं लागणार आहे. 0 0 0 आणि हे 40, 4000% किंवा 4000% आहे. पर्याय क्रमांक डी आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता. परत काय तेच दिले, डॉलर वगैरे अधिक तुम्हाला दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला सांगायचं आहे. काय दिलंय? डॉलर, जर डॉलर आहे अधिक, ठीक आहे, ॲट आहे मायनस, अधिक मायनस मायनस अधिक, सॉल्व करा. तुमचं एकदम सोपं उत्तर येईल. पर्याय क्रमांक तुमचं तिसरं उत्तर येणार आहे. काय विचारलं? सर्वात मोठा पर्याय बेरीज वजाबाकीचा प्रश्न आहे, तर सगळ्यात पर्याय उत्तर तुमचं हे येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2019चे तुमचे जे प्रश्न आहेत, पुढचा प्रश्न हा नाही आहे, तर असे प्रश्न आपण काय केले आहेत, सगळे प्रश्न तुमचे आत्तापर्यंत झालेले घेतलेले आहेत बऱ्यापैकी. असंच लेक्चर, हा पहिलं लेक्चर झालं आपलं, अजून 2 लेक्चर होतील. सगळ्या विषयाचे 3-3 लेक्चर होणार आहेत. बाकीचे सगळे, आणि हे सगळे यूट्यूबला तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. नंतर आपण काय केलेलं आहे, वनरक्षक बॅच आपली ही लॉन्च केलेली आहे. तिची फक्त नाममात्र किंमत आहे 499 रुपये फक्त, जर तुम्ही लवकरात लवकर घेतली किंवा पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच आहे. नंतर त्याची प्राईस मे बी वाढू शकते. काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला फोन करा किंवा कमेंट करा. आज आपण इथे थांबूया.